शङ्खं चक्रं च लोका दततमृतघटं चारुदुर्गाश्चतुर्मिः सूक्ष्मं स्वच्छान्तिहृदयान्शुकं परिविलसन्मौलिमम्भोजनेत्रम् कालकोटोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतवनं प्रौढदावाग्निलीलम् 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 नमो वासुदेवाय धन्वन्तराय औषधिरूपाय महासुदर्शनाय महाविष्णवे नमः. हरि ओम. आपल्या सर्वांचं आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. काल आपण वातदोष ह्याचा अभ्यास करत असताना वातदोष कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि तो शरीरामध्ये काय काय उत्पन्न करतो, कुठले गुण उत्पन्न करतो, त्या संदर्भात आपण माहिती घेतली होती. आणि तो वातदोष तशी माहिती घेत असताना आपण सुश्रुतांनी जसं सांगितलं, अव्यक्तो व्यक्त कर्म असा तो आहे. अचिंत वीर्य आहे, दोषणा नेतण आहे, रोग संहाराट आहे, आशुकारी मोशारी पक्का दाण उदालया, असा तो वात आपण काल अभ्यासला. आता वात अभ्यासताना प्रामुख्याने थोडं आपल्याला सूक्ष्मात जायला लागतं, अजून थोडं डिटेलमध्ये जायला लागतं. आणि हा वायू जो आहे हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची रूप बदलतात. तो ज्या ज्या स्थानामध्ये जातो आणि त्या स्थानामध्ये गेल्यानंतर तिथं जे रूप धारण करतो त्यानुसार वेगवेगळी नावं मिळालेली असतात. आता तो प्रचलित भाषेमध्ये त्याला आपण प्राणवायू असं म्हणतो. त्याच्यामध्ये प्राण आहेत आणि त्याच्यामुळे सगळी संबंध सृष्टी चाललेली आहे, सगळी सृष्टी जगते. तर तो प्राणवायू, त्यालाच आयुर्वेदाच्या भाषेमध्ये अंबर पियुष असं म्हटलेलं आहे, किंवा विष्णू पादामृत असं सुद्धा त्या प्राणवायूला म्हटलं जातं. परंतु हा जेव्हा आपल्या नाकाद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा मात्र तो शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या शरीरातल्या ठिकाणी जातो, तिथले स्थान धारण करतो आणि आपल्या शरीर जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे तो त्या त्या महाभूतांच्या सानिध्यामध्ये येतो, तेव्हा त्याची नावं बदलतात. तोच वायू जेव्हा आपल्या शरीरामधल्या पार्थिव क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी भूमितत्व जास्त आहे अशा क्षेत्रामध्ये जेव्हा तो प्राणवायू जातो तेव्हा त्याला अपान असं म्हटलं जातं. कारण त्या अपान क्षेत्रामध्ये गंध असतो आणि तो गंध जो आहे तो पार्थिव क्षेत्रामुळे गेलेला असतो. आणि मग ह्या प्राणवायूने हा जो वायू जेव्हा शरीरामध्ये जाईल तेव्हा पार्थिव क्षेत्र धारण करेल, भूमितत्व धारण करेल, तेव्हा त्याला अपान वायू असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तोच वायू जेव्हा आपल्या शरीरामधली अग्नेय घटक धारण करतो, अग्नितत्व धारण करतो, तेव्हा त्याला समान वायू असं म्हटलं जातं. आणि तो वायू जेव्हा उदान क्षेत्रामध्ये, उदक म्हणजे ज्याला जल आपण म्हणतो, जलीय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्याला उदान वायू असं म्हटलं जातं. हाच वायू जेव्हा आपल्या शरीरामधले वायवीय क्षेत्र हे धारण करतो, वायवीय घटक धारण करतो आणि वायवीय घटक संबंध शरीरभर असतात, म्हणून त्याला व्यान वायू असं म्हटलेलं आहे. आणि हाच वायू जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्राण तत्व जे आहेत किंवा आकाशीय घटक जे आहेत त्या आकाशीय घटकांमध्ये जातो, ती धारण करतो, तेव्हा त्याला प्राणवायू असं म्हटलेलं आहे. असे हे वायूचे 5 प्रकार सांगितले किंवा 5 आत्मरूप सांगितलेली आहेत. ही 5 आत्मरूप आपल्याला पाहायची आहेत आणि आज त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हा वातदोष जो आहे याचं सामान्य कार्य काय आहे? श्वसन करणं. एवढंच आहे का? तर बिलकुल नाही. अनेक त्याची कार्य आहेत आणि प्रत्येक वायू वेगवेगळं कार्य करत असतो. वायू तसा एकच आहे, परंतु वेगवेगळ्या स्थानी गेल्यामुळं वेगवेगळी नावं त्यांनी धारण केलेली आहेत. मग तो उत्साह आणण्यासाठी वायूच काम करतो, श्वसन प्रक्रियेमध्ये वायूच काम करतो, मनाला प्रेरणा देण्याचं काम सुद्धा वायू करतो, शरीराच्या हालचाली सुद्धा म्हणजे त्याला चेष्टा आपण म्हणतो त्या सुद्धा वायूच करतो. त्यानंतर वेगाचं परिवर्तन, मलमूत्र विसर्जन,
ह्या सगळ्या गोष्टींचा वरती प्रभाव हा ह्या वायूचा असतो, ह्या वाताचा असतो. आणि मग प्राणवायू हा कुठं सापडतो आपल्याला? तर नासिकापासून हृदयापर्यंत हे क्षेत्र प्राणवायूचं आहे. कंठापासून डोक्यापर्यंत हे क्षेत्र जे आहे ते उदान वायूचं आहे. हृदयापासून नाभीपर्यंत हे क्षेत्र जे आहे हे समान वायूचं आहे. आणि पूर्ण शरीरभर जो पसरलेला आहे तो व्यानवायू आहे. आणि अपान वायू कुठं सापडतो? तो अपान क्षेत्रामध्ये, म्हणजे नाभीपासून खाली तुमच्या पायापर्यंत हे अपान क्षेत्र आहे. तिथं जो वायू कार्य करतो तो तुमचा अपान वायू असं प्रामुख्याने म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या वायूंमध्ये आज आपण, आता आज किती कंप्लीट होतील माहित नाही, परंतु प्राणवायू आपण पाहणार आहोत, की प्राणवायू नक्की काय आहे. प्राणवायू म्हटलं तर आपल्याला फक्त एवढंच वाटतं, की आपण नाकातनं श्वास आतमध्ये घेतला तर आपण जगतो आणि आपण जगलो की आपली सगळी हालचाल होते आणि आपलं आयुष्य वाचतं. तर प्राणवायूबद्दल अतिशय संक्षिप्त संकल्पना आपली असते, की अशी छोटीशी असते. प्राणवायू म्हणजे काय? जो प्राण आपल्याला देतो तो प्राणवायू. तर हे असं आयुर्वेदाला अभिप्रेत नाहीये. आयुर्वेदाने आणि योगशास्त्राने याच्यावरती सखोल असं अध्ययन केलंय. आणि प्राणवायू नक्की काय आहे? तर प्राणवायू अभ्यासण्या अगोदर प्राण काय आहे हे समजणं गरजेचं आहे. प्राण ह्या शब्दाचा अर्थ काय? की जीवन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्राण आहेत, तर आपलं जीवन व्यवस्थित चाललंय. आपण जिवंत आहोत. आपल्या शरीरामध्ये जीव आहे. प्राण हा जो आहे, ह्या प्राण ज्या वायू सोबत असतो आणि त्याच्यामुळं मनुष्य, प्राणी, जे सगळे सजीव जे घटक आहेत ते जिवंत राहतात. आता ह्याचीच जर आपण विरुद्ध बाजू पाहिली, तर जीवन ह्याच्या विरुद्ध काय? मृत्यू. तसं प्राण ह्याच्या विरुद्ध काय? मृत्यू. म्हणजे कुठल्याही सजीव घटकाचा प्राण निघून गेला, की तो मृत होतो, पार्थिव होतो. म्हणून प्राण जेव्हा त्या शरीरामध्ये, त्या सजीवामध्ये असतो, तेव्हा तो जिवंत असतो. आता माणूस मेला, हे आपण कसं समजतो? तर प्रामुख्याने आपण 3 गोष्टी पाहत असतो. एक म्हणजे काय? की त्याचं मस्तिष्क, त्याच्या सगळ्या संवेदना, क्रिया बंद झाल्यात का? दुसरं आपण हृदय पाहतो किंवा नाडी पाहतो. त्याची स्पंदनं, हृदयाची धगधग जी आहे, हालचाल आहे, धडकन जी आहे ती बंद झाली आहे का? आणि तिसरं आपण त्याचं श्वसन पाहतो. नाकामधनं श्वास आत जातोय का किंवा बाहेर येतोय का? म्हणजे प्रारंभीला आपण 3 गोष्टी आपण पाहत असतो. त्यानंतर मग काही सूक्ष्म तपासणी आपण करत असतो. डोळे आपण त्याचे पाहत असतो. धनंजय तसं आपण चेक करत असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहताना जेव्हा सगळ्या गोष्टी बंद असतात, तेव्हा आपण समजतो की हा माणूस मेला. मग थोडक्यात काय, शरीराचं चालनवालन होण्यासाठी, प्रीणन होण्यासाठी जो वायू आवश्यक असतो, त्याला प्राणवायू किंवा आयुर्वेदाच्या भाषेमध्ये अंबर पियुष किंवा विष्णू पादामृत असं म्हटलं जातं. कारण तो आपल्याला करतो काय? प्राणतत्व देतो. त्याच्यामधली असलेली प्राणतत्व आपलं शरीर धारण करतं आणि आपल्या शरीराचं संचलन चालतं. हा वायू आपल्याला मिळाला नाही, तर कुठलाही सजीव हा मृत अवस्थेला जातो किंवा तो मृत्युमुखी पडलाय असं आपण म्हणत असतो. आता प्राणाचे किती प्रकार आहेत? तर असे महर्षी सुश्रुताचार्य सुश्रुत संहितेमध्ये सांगतात, की 12 प्रकारचे प्राण, ज्याला द्वादश प्राण असं म्हटलेलं आहे. आता द्वादश प्राण म्हणजे कुठले कुठले प्राण? तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो जिवंत ठेवतो तो प्राण, हा आपण आता पाहिला. तर आपल्या शरीरामध्ये असलेला अग्नी हा सुद्धा एक प्राणच आहे. आपल्या शरीरामध्ये असलेलं जलतत्व, ज्याला सोम असं म्हटलेलं आहे, तो सुद्धा एक प्राणच आहे. आपल्या शरीरामध्ये जो सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे, हा सुद्धा प्राण आहे. आपले 5 इंद्रिय जे आहेत, पंचेंद्रिय ज्याला आपण म्हणतो, ही सुद्धा प्राण आहेत. आणि भूतात्मा, अंतरात्मा हा सुद्धा प्राण आहे. हे असे मिळून सगळे जर आपण पाहिले, तर त्यांना द्वादश प्राण असं म्हटलेलं आहे. आता ह्यांच्यावरती इफेक्ट ह्या प्राणाचा पडत असतो. म्हणून हे प्राणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता बघा, माणूस मेला की काय होतं? शरीर थंड पडायला लागतं. शरीर थंड पडतो म्हणजे काय? त्याचा अग्नी निघून गेलाय. म्हणजे शरीरामध्ये जी चयापचय क्रिया चालू होती, त्याच्यामुळे माणसाचं शरीर जे तुम्हाला उष्ण लागायचं, मनुष्य मृत्युमुखी पडल्यानंतर एकदम थंडगार असं शरीर लागतं. कारण का? अग्नीने ते शरीर सोडून दिले. म्हणजे अग्नी नावाचा प्राण शरीरातनं निघून गेलाय. किंवा सोमतत्व आपण पाहिलं. तर शरीराचं संचलन करण्यासाठी जलाची पण तेवढीच अपेक्षा म्हणजे गरज असते, आवश्यकता असते. आता समजा एखाद्याला जुलाब व्हायला लागले
आणि इतके जुलाब झालेत, इतके जुलाब झालेत, 10-12 जुलाब झालेत, 20-25 जुलाब झालेत आणि शरीरातलं सगळं सोमतत्व म्हणजे जलतत्व हे निघून गेलंय. डिहायड्रेशन प्रचंड झालंय. रक्तामध्ये सुद्धा जल शिल्लक राहिलेलं नाही. अशा अवस्थेमध्ये शरीरातलं जल संपलं, तर मनुष्याचा मृत्यू होतो. म्हणून सोम हा सुद्धा प्राण आहे. मग शरीरातलं जलीय घटक, अग्नी हे सुद्धा प्राण आहेत. असे 12 प्रकारचे प्राण सुश्रुताचार्यांनी सांगितलेले आहेत. आता प्रामुख्याने आपण अभ्यास करत असताना आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पंचप्राण हा शब्द ऐकायला मिळतो किंवा पाहायला मिळतो. तर पंचप्राण म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचे जे प्राण आहेत पहिले प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. हे जे 5 प्राण आहेत, ह्या 5 प्राणांना पंचप्राण असं म्हटलं जातं. परंतु त्यांचे सुद्धा परत अजून 5 उपप्राण आहेत आणि ते सुद्धा काम करत असतात. मग प्राणवायू कुठं काम करतो किंवा प्राण कुठं काम करतो, तर हा तुमच्या नाकापासून हृदयापर्यंत. कारण आपण श्वास जो घेतो आतमध्ये, तिथून त्याची सुरुवात होते आणि शेवटी हृदयापर्यंत. हे जे क्षेत्र आहे, हे प्राणाचं क्षेत्र आहे. आता तो हृदयात गेला, की हृदयातून सगळ्या शरीरभर पसरतो आणि शरीरभर नेण्याचं काम जो व्यान आहे, तो व्यान त्याला घेऊन जात असतो. म्हणून त्याला व्यानवायू असं म्हटलेलं आहे. हा दुसऱ्या नंबरचा प्राण आपण त्याला म्हणतो. आता शरीरभर गेल्यानंतर आता तो काम करणार आहे. मग नाभिक हृदयातनं तो समजा व्यानाच्या माध्यमातून तो समानापर्यंत गेला. म्हणजे तुमच्या हृदयापासून नाभीपर्यंत गेलाय. मग तिथे त्याला पाचन करायचंय. जे खाल्लेले घटक आहेत ते सगळे पचवायचे. कारण जो जठराग्नी आहे तुमच्या शरीरामधला त्याला संदूषित करायचंय. त्याला पेटवायचंय. जेणेकरून तुमच्या शरीरातला अग्नी प्रज्वलित झाला, तरच त्या अग्नीच्या मुळे तुमच्या शरीरातल्या अन्नाचं पाचन होणार आहे. आणि अग्नी संदूषित होण्यासाठी, अग्नी प्रज्वलित होण्यासाठी वायूची गरज असते. आणि मग हाच प्राणवायू जेव्हा समान क्षेत्रामध्ये अग्नी तत्वामध्ये जातो आणि तिथं तुमच्या जठराग्नीचं पाचन करायला लागतो. शरीरातल्या तुमच्या आतड्यांमध्ये जाऊन, नाभीच्या केंद्रामध्ये जाऊन त्या सगळ्या तुमच्या आहाराचं पाचन करत असतो. तिथं अग्नीसोबत अग्नीला प्रज्वलित ठेवण्यासाठी जो वायू गरजेचा आहे, तो समान वायू आहे. म्हणजे फक्त एकटा अग्नी तुमच्या शरीरामध्ये काम करत नाही. अग्नी नसेल, वायू नसेल, तर अग्नी पेटणारच नाही. म्हणून तिथं तो समान म्हणून काम करतो, हृदयापासून नाभीपर्यंत. त्यानंतर हाच प्राणवायू जो आहे, ज्यावेळेस तुमच्या नाभीपासून खालच्या बाजूला जातो, तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत जातो, तर तिथं कसं आहे की अपान क्षेत्र आहे. तिथं गर्भाशय असतं, मलाशय आहे, मूत्राशय आहे आणि तिथं घटक आहेत. आणि मग तो अपान क्षेत्रामध्ये मलमूत्र उत्सर्जन करण्यासाठी गर्भ जो आहे, तो गर्भाची सगळी क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तो पार्थिव क्षेत्रांमध्ये जाऊन काम करतोय. म्हणून त्याला अपान असं म्हणलेलं आहे. अगदी तो पायापर्यंत काम करतो. आणि मग सगळीकडे काम केल्यानंतर जेव्हा तो फिरून व्यानाच्या माध्यमातनं पुन्हा नाकावाटे हा बाहेर पडतो उच्छ्वासा स्वरूपात, तेव्हा त्याला आपण उदान असं म्हटलेलं आहे. आणि उदानाचं स्थान जे आहे, हे कंठापासून तुमच्या डोक्यापर्यंत शिरस्थान जे आहे ह्याच्यापर्यंत सांगितलेलं आहे. म्हणजे ही 5 वायू, ही 5 प्राण आपल्या शरीरभर सतत काम करत असतात. आणि मग त्यांचे पण 5 उपप्रकार आहेत. मग कूर्म आहे. कूर्म हा तुमच्या डोळ्यांमध्ये असतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो देवदत्त आहे आणि नासिकापासून कंठापर्यंत असतो. त्यानंतर तिसरा जो आहे तो नाग नावाचा प्राण आहे, तो तुमच्या कंठापासून मुखापर्यंत असतो. आणि चौथा जो आहे कृक्कल ज्याला म्हटलं जातं, हा मुखापासून तुमच्या हृदयापर्यंत असतो. आणि सगळ्यात 5वा शेवटचा जो आहे तो धनंजय. धनंजय हा व्यानासारखा सगळ्या शरीरभर पसरलेला असतो. आता माणूस मेलाय कधी, हे कधी ठरतं, तर हे सगळे 5चे 5ही प्राण आणि त्यांचे परत उपप्राण असलेले 5 उपप्राण, हे सगळे शरीराच्या बाहेर जातात. ते शरीर सोडून जातात, तेव्हा आपण समजतो मनुष्य मृत्युमुखी पडलेला आहे. आणि हे प्राण जे आहेत हे सगळे 10चे 10 प्राण, दशप्राण ज्यांना आपण म्हणतोय. म्हणजे 5 उपप्राण आणि 5 मुख्य प्राण. हे एकदम सगळे शरीराच्या बाहेर पडत नाहीत. हे टप्प्याटप्प्याने, हळू-हळू, हळूहळू बाहेर पडतात. आता आपण जर पाहिलं, की समजा एखाद्या व्यक्तीला वृद्धापकाळाने नैसर्गिक मृत्यू आलेला आहे. तर नैसर्गिक मृत्यू येणाऱ्या व्यक्तीचा प्राण कसा बाहेर पडतो? तर हळू बाहेर पडतो. पहिल्यांदा त्याचा कृक्कल निघून जातो किंवा तसं पहिल्यांदा जर आपण पाहिलं, तर नाग जो आहे कंठापासून मुखापर्यंत त्याची वाचा बंद व्हायला लागते. त्याच्यानंतर मग त्याच्या स्मृती ज्या जो कूर्म आहे,
किंवा जो कंठापासून मग जो नासिकापर्यंत आहे, असे टप्प्याटप्प्याने कूर्म बाहेर पडायला लागतो, नाक बाहेर पडायला लागतो. त्यानंतर मग तो डोळे मिटतो. आता डोळे मिटले मनुष्याने, म्हणजे कूर्म बाहेर पडलाय, डोळ्यांची हालचाल थांबली, तरी पण त्याचा मृत्यू झालाय का? तर नाही झालेला. कारण अजून धनंजय प्राण हा बाकी आहे. जोपर्यंत धनंजय शरीराच्या बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्या माणसाचा मृत्यू झाला असं ग्राह्य धरलं जात नाही, असं आयुर्वेदामध्ये आहे. धनंजयाने एकदा आपल्या शरीराची जागा सोडली, तो शरीरातनं बाहेर पडला, की मग माणूस मृत्युमुखी पडला आणि शरीर थंड पडायला लागतं. शरीर थंड पडणं म्हणजे धनंजय निघून गेला. तर हे असे 10 प्रकारचे प्राण हे आपल्या शरीरामध्ये काम करत असतात आणि प्रत्येक कामाचं एक वेगवेगळं कार्य आहे, एक वेगवेगळं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये हे सगळे 10चे 10 प्राण काम करत असतात. तर या सगळ्या प्राणांमध्ये महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये भेद, ह्या प्राणवायूमध्ये मग भेद किती आहेत? प्रकार किती आहेत? माणूस जगतो कसा? तर या प्राणवायूमध्ये 2 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. मग सुश्रुताचार्य सुश्रुत संहितेमध्ये असं म्हणतात, की प्राणाचे 2 भेद आहेत. त्याचा पहिला जो आहे तो म्हणजे बाह्य प्राण आणि दुसरा जो आहे तो अभ्यंतर प्राण. आता बाह्य प्राण म्हणजे काय आणि अभ्यंतर प्राण म्हणजे काय? की आपल्या शरीराच्या आतमध्ये जो प्राण आहे, ज्याने शरीराला धारण केलंय, ज्याच्यामुळे आपल्या स्वास्थ्याचं रक्षण होतंय. आपल्या शरीरामधली इंद्रिय, हृदय, मन या सगळ्यांना तो नियंत्रित करतोय. जो शरीराच्या आतमध्ये आहे, त्याला अभ्यंतर प्राण असं म्हटलं जातं. आणि अभ्यंतर प्राणाचं पोषण कोण करतं? तर बाह्य प्राण हे अभ्यंतर प्राणाचं पोषण करत असतात. अभ्यंतर प्राण हा शरीराच्या बाहेर पडला, की माणूस मृत्युमुखी पडतो. मग बाह्य प्राण अभ्यंतर प्राणाचं कसं पोषण करतात? तर अन्न, जल आणि वायू हे 3 घटक जे आहेत, हे जेव्हा आपण धारण करतो. आता बघा, आपण समजा अन्न धारण केलं, तर काय होतं? आपण अन्न धारण केल्यानंतर म्हणजे अन्न जे भोजन केलं, तर आपण त्याला बारीक चावतो, जठरामध्ये ते जातं, नंतर आतड्यांमध्ये जातं आणि त्याचं विघटन होऊन होतं काय? त्याचा जो रस आहे, आहार रस, तो तयार होतो. त्यातनं रसधातू बनतो. मग रसधातूपासून आपले सप्तधातू जे आहेत, रस, रक्त, हे सगळं त्याचं पोषण होतं अगदी शुक्रापर्यंत आणि सगळं पोषण झालं की मग शरीर ते धारण करतं, त्याचं प्रीणन करतं आणि सगळ्या पेशींपर्यंत पोहोचून शरीराचं पोषण होत असतं. आता हे झालं अन्नाचं. आता अन्न आपण 1 दिवस नाही घेतलं तरी माणूस काही मरत नाही. 2 दिवस घेतलं नाही तरी पण माणूस काही मरत नाही. परंतु 10-15 दिवस झाले किंवा 20-25 दिवस झाले आपण अन्न ग्रहणच केलं नाही, तर आपलं शरीर हळू-हळू क्षीण व्हायला लागतं. धातूंचं पाचन त्या ठिकाणी व्हायला लागतं आणि मग धातुक्षय झाला, तर शरीराचा सुद्धा क्षय व्हायला लागतो आणि हळू माणूस मरणावस्थेला जातो. म्हणून अन्न मिळालं नाही तर माणूस काही लगेच मरणार नाही. परंतु अन्न मिळालं तर त्याचं पोषण होणार आहे. पाण्याचं पण तसंच आहे. समजा आपण 1 दिवस पाणी नाही पिलो, तर आपल्याला काही फारसा फरक पडणार नाही. कारण निर्जली आपण उपवास करत असतो. 1 दिवस पाणी पिलं नाही, काही प्रॉब्लेम नाही. 2 दिवस पिलं नाही, तरी पण तुम्ही जिवंत राहाल. परंतु 3 दिवसांपेक्षा जास्त तुम्ही जर शरीराला पाणी दिलंच नाही, तर मग मात्र तुम्हाला मृत्यू येऊ शकतो. म्हणजे जल सुद्धा 3 दिवस तग धरतं. परंतु वायू हा जो आहे, त्याला प्राणवायू आपण असं म्हणतो. त्याच्यामध्ये जो प्राण आहे, तो जर आपल्याला 5 मिनिटं जरी मिळाला नाही, तर मग माणूस मृत्युमुखी पडू शकतो. कारण हा वायू अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून याला बाह्य प्राण, ह्या 3 प्राणांना बाह्य प्राण म्हणलेलं आहे. आणि हे यांच्या अभावाने हा पूर्णपणे अभ्यंतर प्राणाला हे बाह्य प्राण नाही मिळाले, तर मग मात्र शरीरातला तो प्राण, आपला अभ्यंतर प्राण निघून जातो. आणि मग बाह्य प्राण कुठे आहे? तर आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर तो रस रक्तामध्ये विरघळतो आणि मग तो अगदी परमाणूपर्यंत पोहोचतो. आपल्या सेल्स, पेशी ज्या आहेत त्यांच्यापर्यंत तो जातो आणि त्यांचं पोषण करायला लागतो. मग रसरक्त संवहन काय सांगतं? आपण भोजन केल्यानंतर किंवा श्वास घेतल्यानंतर श्वासातनं जो ऑक्सिजन येतो, ज्याला प्राणवायू आपण असं म्हणतो आणि आहार रसातनं जो रस येतो, तो शेवटी हृदयामध्ये येतो आणि हृदयामध्ये रस आणि रक्त हे दोघं एकत्र घेऊन पूर्ण शरीरभर करतात काय? प्रीणनाचं काम करतात. म्हणजे शरीरातल्या प्रत्येक पेशीचं पोषण करायचं काम करत असतात. आणि मग अभ्यंतर प्राण जो आहे, ह्या कार्यामध्ये ह्या बाह्य प्राणांचं काम तो कसं करत असतो? तर तो उरस्थ आहे, कंठस्थ आहे, नासिकास्थ आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तो थांबलेला असतो. आणि ही प्रक्रिया तो हळू तो पूर्णपणे पार पाडत असतो. आणि मग
ही सगळी प्रक्रिया पार पडत असताना महर्षी वाग्भटांनी मग अष्टांगहृदय संग्रहामध्ये सूत्रस्थानामध्ये दोषविधी अध्यायामध्ये 12व्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की प्राणाची प्राणवायू संकल्पना काय? तर ते एका श्लोकामध्ये असं म्हणतात की प्राणादी भेदात्मा पंचात्मा वायू हा प्राणोत्र मूर्धगः पूरकंठश्वरो बुद्धिहृदयेंद्र चिकदुत्त श्टिवण शवतुदरा आणि श्वासान्न प्रवेश म्हणजे हा एवढाच श्लोक आहे बघा किती छोट्या भाषेमध्ये किंवा छोट्या अक्षरांमध्ये किंवा अगदी छोट्या लाईनमध्ये त्यांनी संपूर्ण प्राणवायू सूत्र सांगितलेलं आहे. पण याचं विश्लेषण जर आपण करायला गेलो तर हे पात्र मात्र फार मोठं आहे, फार महान आहे. आणि प्राणवायू हा किती मोठा आहे हे नंतर आपल्याला कळतं की ऋषीमुनी मग किती महान होते. महर्षी वाग्भटांनी फक्त 2 ओळीमध्येच प्राणवायू सांगितलाय. पण तो समजून घ्यायला आपल्याला भरपूर वेळ लागतो. कधी-कधी आपल्याला महिना लागतो. हे सूत्र समजून घ्यायला. आता हे सूत्र समजून घेताना ज्यावेळेस हे सगळे संस्कृतमध्ये सूत्र असतात, त्या संस्कृत भाषेमधले सूत्र समजून घेताना आपल्याला त्याचं विभाजन करायला लागतं. की असंच वाचलं की तुमच्या लक्षात येणार नाही. आणि जे नॉन मेडिकल आहेत, त्यांना तर बिलकुल समजणार नाही. मग त्याचं एक पद्धत असते, की कुठलंही आयुर्वेदामधलं सूत्र वाचताना त्याचं विभाजन करून ते वाचायचं असतं. मग ते कसं वाचायचंय सूत्राचं विभाजन? तर 3 भागांमध्ये आता हे जे सूत्र सांगितले महर्षी वाग्भटांनी, त्याचं 3 भागांमध्ये आपल्याला करायचंय, काय विभाजन करायचंय. आता प्राणादी भेदात्मा पंचात्मा वायू हा. हा जो काय हा भाग आहे, ही प्रस्तावना आहे. ही काय आहे? प्रस्तावना आहे. दुसरी लाईन जी आहे, प्राणोत्र मूर्धगः उर कंठश्वरो बुद्धिहृदयेंद्र चिकदुत्त म्हणजे ही दुसरी लाईन जी आहे, हे त्याचं स्थान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या खाली म्हणजे त्याच्यानंतर ह्या प्राणाचं कार्य काय काय चालतं, तो कुठं कुठं तो प्राणवायू काम करतो, कसा कसा काम करतो, हे अगदी सविस्तरपणे महर्षी वाग्भटाचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून प्राणवायू किंवा कुठलाही वायू आपल्याला समजून घेताना आपल्याला त्या सूत्राचं विभाजन करून तो समजून घ्यायचा आहे. आता कसं समजून घ्यायचं आहे? तर अतिशय सोपं आहे पहा. आता प्राणादी भेदात्मा पंचात्मा वायू म्हणजे महर्षी वाग्भट काय म्हणतायत, की वायूचे प्रकार जे आहेत, हा वायू एकच आहे. परंतु त्याची 5 आत्मरूप आहेत. म्हणून ते प्राणादी हा शब्द म्हणजे काय? प्राण, व्यान, उदान, समान, अपान हे जे आहेत, हे प्राणादी ह्या एकाच शब्दामध्ये त्यांनी सांगितले. प्राणादी. कारण हे 5ही जणांचा त्या ठिकाणी समावेश आहे. प्राणादी म्हणजे ह्या प्राणादी भेदात्मा म्हणजे ह्यांचे जर आपण भेद केले, हे 5 वेगवेगळी रूपं आहेत आणि 5 वेगवेगळी रूपं शरीरातल्या प्रत्येक वेगवेगळ्या भागात जातात आणि त्याला धारण करतात. म्हणून त्यांना प्राण, उदान, व्यान, समान, अपान अशी नावं दिलेली आहेत. मग जसं आपण पाहतो, की मी कोणाचा तरी पती आहे, मी कोणाचा तरी पुत्र आहे, मी कोणाचा तरी बंधू आहे, मी कोणाचा तरी शिष्य आहे. म्हणजे व्यक्ती मी एकच आहे. परंतु माझ्या भूमिका प्रत्येक घटनेमध्ये बदलतायत. सोबतचा व्यवहार माझा वेगळा असतो. आईसोबतचा व्यवहार माझा वेगळा असतो. वडिलांसोबतचा व्यवहार वेगळा असतो. मुलांसोबतचा व्यवहार वेगळा असतो. जसं मी मुलांसोबत वागतोय, तसं मी माझ्या वडिलांसोबत वागू शकत नाही. आणि जे मी माझ्या वडिलांसोबत वागतोय, ते मी माझ्या गुरूंसोबत तसं वागू शकत नाही. तर हा जो भेद आहे, म्हणजे व्यक्ती एकच आहे. परंतु तो अनेक ठिकाणी त्याची नाती बदलतात, तसं कार्य बदलतं. अगदी त्याचप्रमाणे हे प्राण, व्यान, उदान, समान जे आहेत, त्यांची कार्य प्रत्येक ठिकाणी वेगळी आहेत. म्हणून वायू एकच आहे, पण त्यांची नावं आणि कार्यानुसार, त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार त्यांचं काम सांगितलेलं आहे. मग यातला प्राण आपण पाहिला, तर ह्या आता प्राणवायूबद्दल मग महर्षी वाग्भट काय म्हणतात, की मग दुसऱ्या लाईनमध्ये पहिला जो अर्थ आहे, पहिला जो भाग आहे, प्राणोत्तर मूर्धगा. म्हणजे ते काय सांगतात महर्षी वाग्भट, तर प्राणवायू कुठं असतो, त्याचं स्थान काय आहे? तर बघा, कुठल्याही वायूचं म्हणजे हे 5 वायू ज्या आहेत ना, या 5 वायूचं 2 स्थानं असतात. पहिलं स्थान म्हणजे काय? त्याचं निवासस्थान. तो राहतो कुठं आणि काम करतो कुठं? आता प्राणवायूचं स्थान सांगताना महर्षी वाग्भट असं म्हणतात, की प्राणोत्तर मूर्धग म्हणजे प्राणवायू कुठं आहे, त्याचं निवासस्थान कुठं आहे? तर तो मूर्धग म्हणजे तुमच्या मस्तिष्कामध्ये. आपलं जे मस्तिष्क आहे, त्या मस्तिष्कामध्ये या प्राणवायूचं निवासस्थान सांगितलेलं आहे. आणि मग तो विचरण कुठं करतोय, काम कुठं करतोय? तर तो मग वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन तो काम करतोय. मग तो हृदयामध्ये जाऊन काम करतोय, तो तुमच्या फुफ्फुसांमध्ये जाऊन काम करतोय, तो नासिकामध्ये जाऊन काम करतोय.
तो अनेक अवयवांमध्ये पण जाऊन काम करतोय. म्हणजे बघा, आता मग निवासस्थान आणि विचरणस्थान याच्यामध्ये फरक काय लक्षात घ्या. समजा एखादा व्यक्ती, घरातला कर्ता पुरुष, हा काय करतो? पैसे कमवण्यासाठी जॉबला जातो किंवा बिझनेसला जातो. मग तो घरातनं आवरून निघाल्यानंतर तो त्याच्या ऑफिसला जाईल, त्यावेळेस त्याचं कार्यक्षेत्र ऑफिसचं आहे. मग तो तिथं ऑफिसचंच काम करणार आहे. तो दुसरी कामं ऑफिसच्या व्यतिरिक्त कुठली करणार नाही. त्याला घरात भाजी आणायला जायचं असेल, त्याला मंडईत जायला लागेल. मग तो मंडईत गेल्यानंतर तो भाजी घ्यायचंच काम करेल. त्याला तो हॉटेलला गेला तर हॉटेलला गेला तर तो भोजन करायचंच काम करणार आहे. तो जो ज्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी विशिष्ट हेतूसाठी जाणार आहे आणि त्या विशिष्ट हेतूचीच काम करणार आहे. तो शाळेत गेला तर शिकण्याचंच काम करेल किंवा शिकवण्याचंच काम करेल. तो ज्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणच्या उद्देशानुसार प्रत्येक व्यक्ती काम करतो. अगदी तसाच आपला प्राणवायू तो जो आहे, तो ज्या क्षेत्रात जातो, त्या क्षेत्रामध्ये त्याला जे काम अपेक्षित आहे, त्यानुसार तो काम करतो. आणि ही कामं झाल्यावरती फिरून तो कुठे येतो? तो मनुष्य तर आपल्या घरी येतो. म्हणजे कायमस्वरूपी तो राहतो, झोपतो कुठं? त्याला कम्फर्ट झोन कुठं वाटतो? तर त्याच्या निवासस्थानामध्ये. म्हणजे आपण जरी घराच्या बाहेर पडलो, सगळी कामं आटपून जरी आलो, तरी सरतेशेवटी घरी संध्याकाळी आपण आपल्या आलेलो असतो आणि घरी आपण विश्रांती घेत असतो आणि घर हे आपलं असतं. आपल्या घरामध्ये आपण काहीही करू शकतो, कारण ते आपलं निवासस्थान आहे. निवासस्थानामध्ये आपण अतिशय भक्कम असतो, सक्षम असतो. अगदी तसंच ह्या प्राणवायूचं निवासस्थान जर सांगितलं, तर महर्षी वाग्भट म्हणतात, "प्राणोत्तर मूर्धगः" म्हणजे त्याचं मूर्धगा म्हणजे प्राणवायूचं घर हे मूर्धग म्हणजे मस्तिष्क आहे. मस्तिष्कामध्येच तो प्राणवायू असतो. तो तिथून जाऊन तो हृदयामध्ये जातो, फुफ्फुसामध्ये जातो किंवा जठरामध्ये जातो, अपान क्षेत्रामध्ये जातो, सगळ्या अवयवांमध्ये जातो. त्यांची त्यांची कामं समजून, संपवून तो पुन्हा माघारी निवासाला हृदयामध्ये आपल्या मस्तिष्कामध्ये हा येत असतो. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी असं वर्णन केलेलं आहे, की प्राणोत्तर मूर्धगा. मग हे मस्तिष्क त्याचं हे आहे, निवासस्थान आहे. पण तो मग जातो कुठं? फिरतो कुठं? तर ऊर कंठश्चरो असं त्यांनी दुसऱ्या शब्दात म्हटलेलं आहे. मग तो ऊर म्हणजे काय? जिथं फुफ्फुस आहे, जिथं कंठ आहे आणि त्या उरामध्ये हृदय सुद्धा आहे, फुफ्फुस सुद्धा आहे. त्या सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तो कामं करतोय. हा प्राणवायू जातोय कुठं? तो उरामध्ये जातोय. तो उरामध्ये फुफ्फुस आहे, फुफ्फुसामध्ये जातोय. त्यानंतर तिथल्या हृदयामध्ये जातोय आणि तिथली कामं आटपून तो पुन्हा संध्याकाळी किंवा त्याचं काम झालं येतोय कुठं? परत मृदगामध्ये येतोय. आपल्याला असं वाटतं, की आपण नाकाने श्वास घेतो आणि परत नाकाने बाहेर सोडतो म्हणजे प्राणवायूचं काम झालं. अजिबात नाही. ती त्यातली एक प्रक्रिया आहे. श्वास आत घेणे आणि बाहेर टाकणे ही प्राणवायूची फक्त एक प्रक्रिया आहे. कारण त्याच्यामध्ये त्याची कामं वेगवेगळी आहेत. आता हे काम करत असताना हा प्राणवायू काय-काय कामं करतोय? किंवा कुठं-कुठं तो काम करतोय, काय-काय काम त्याचं स्वरूप कसं आहे? तो उरस्य कंठस्वर म्हणजे तो तुमच्या उरामध्ये आहे, कंठामध्ये आहे. पण मग हे इथं गेल्यानंतर तो बुद्धी, हृदय, तुमची इंद्रिय, तुमचं चित्त ह्या सगळ्या गोष्टींना धारण करण्याचं काम करतोय. बुद्धीची धारणा करायचं काम करतोय. मस्तिष्काची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला धारण करतोय. हृदयाला धारण करतोय. आणि हे धारण करत राहिल्यानंतर तो करतोय काय? स्टिवण करतोय, शवथू करतोय. म्हणजे आता स्टिवण म्हणजे काय? शवथू म्हणजे आपण उचकी लागणं किंवा शिंक येणं म्हणजे किंवा श्वासांना अन्न प्रवेश म्हणजे अन्नाचा प्रवेश आतमध्ये करणं. हे सगळी जी कामं आहेत, सगळी कामं तो करत असतो. आणि सगळी कामं करून तो पुन्हा कुठे येतोय? मृदग या क्षेत्रामध्ये येतोय. तर असा हा प्राणवायू ह्याच्याबद्दल महर्षी वाग्भटांनी अतिशय सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आता आयुर्वेद शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, तर प्राण हा जो आहे, प्राणवायू, तर प्रामुख्याने आता योगशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, योगशास्त्र आणि आयुर्वेद शास्त्र हे दोघांचे एकदम सिमिलर आहे. दोघंही एकमेकांसोबतच काम करतात. आता ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये म्हणजे प्राणोत्तर मूर्धग असं महर्षी वाग्भटांनी म्हटलंय. तर तुमच्या मस्तिष्कामध्ये आहे, तर मस्तिष्कामध्ये असलेला जो प्राण आहे, ते कशाचं प्रतीक आहे? तर ते भगवान शिवाचं प्रतीक आहे. म्हणून आपण कपाळावरती भस्म धारण करत असतो. कारण तुमच्या आज्ञाचक्रापासून वरती जे मूर्धक आहे, अगदी शेंडीपर्यंत, ज्याला मूर्धग असं म्हणलेलं आहे, ते सगळं शिवाचं प्रतीक आहे. भगवान शिवांचं ते स्थान आहे. हर त्या स्थानाला असं म्हटलं जातं. आणि दुसरा बाह्य प्राण जो आहे, हा अंबर पियुष ज्याला आपण म्हणतो, हा कसा आहे? तर हा विष्णू पादामृत आहे.
विष्णूचं स्वरूप आहे आणि हा शरीराचं संचलन करणारा आहे, प्रीणन करणारा आहे, जीवन जगवणारा आहे. म्हणून हे विष्णू स्वरूप सांगितलेलं आहे आणि तो कसा आहे हरी स्वरूप असं सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही बघा पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात जर आपण गेलो आणि पांडुरंगाच्या मंदिरातल्या मूर्तीचं बारकाईने निरीक्षण केलं, तुम्हाला गुगलवरती पण मिळेल ते. तर पांडुरंगाच्या मूर्तीच्या वरती मस्तिष्कावरती काय आहे? तर पांडुरंगाने मस्तिष्कावरती शिवलिंग धारण केलेलं आहे. महादेवाची पिंड जी आहे, ही महादेवाची पिंड छोट्या आकारामध्ये पांडुरंगाच्या मस्तिष्कावरती आहे. आणि मग ही पंढरपूरची मूर्ती आपल्याला काय सुचवते? की प्राणोत्तर मूर्धकः. कारण जरी मी स्वतः साक्षात विष्णू जरी असलो, सृष्टीचं संचालन करणारा असलो, तरी पण मूर्धकसानी हरिहर मिलन झाल्याशिवाय हे शरीराचं संचलन काही होणार नाहीये. आणि मग शरीराचं संचलन जर आपल्याला करायचं असेल, तर हे हरिहर मिलन होणं अतिशय गरजेचं असतं. आता हरिहर मिलन म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण हा प्राणवायू नाकाच्या द्वारे आतमध्ये धारण करतो, तो धारण केल्यानंतर त्याचे 2 मार्ग असतात. पहिला मार्ग जीवन जगण्यासाठी जो नाकातनं तुमच्या फुफ्फुसांकडे जातो. फुफ्फुसांमध्ये तो धारण करून त्यातला ऑक्सिजन हा रक्तामध्ये मिसळतो आणि रक्तामध्ये मिसळल्यानंतर तो हृदयाकडे जातो आणि हृदयाकडनं नंतर सबंध शरीरभर जातो. जसा हृदयाचा ठोका पडतो, तसं हा पूर्ण शरीरभर हा प्राणवायू जो आहे, हा पोहोचलेला असतो. आता हे सगळं सुरू असताना दुसरी अवस्था काय होते, की दुसरी अवस्था जी आहे, जी आपल्या आज्ञाचक्राजवळ होत असते, जिथं आपण हरस्थान म्हणतो आणि हा बाहेरनं आलेला सृष्टीचा बाह्य प्राणवायू, जो हरिस्वरूप, ह्या दोघांचं तिथं जर व्यवस्थित मिलन झालं, तर तिथं हरिहर मिलन होतं आणि मग आपली तिथं अंतरात्म्याकडं किंवा अंतर्ज्ञानाकडं त्या ठिकाणी प्रवास चालू होतो. आणि मग तिथं परमात्म्याने आपल्याला लॉक लावलेला आहे. त्या आज्ञाचक्रावरती जे आहे, त्या आज्ञाचक्रावरती परमात्म्याने एक लॉक लावून आपल्याला पाठवलेलं आहे. कारण का? की हे लॉक कशासाठी लावलंय? की जोपर्यंत तुमच्या सानिध्यामध्ये तुमचे गुरु येत नाहीत किंवा तुमच्या सानिध्यामध्ये तुमचा कोणी असलेला गुरु हा जोपर्यंत येत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही साधनारत होत नाही, तोपर्यंत ते लॉक उघडत नाही आणि ते लॉक जोपर्यंत उघडत नाही, तोपर्यंत तुमचा मोक्षापर्यंतचा प्रवास किंवा अंतर्ज्ञानाचा प्रवास हा त्या ठिकाणी सुरू होऊ शकत नाही. म्हणून तिथं हरिहर मिलन होणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि मग ते स्थान कुठं सांगितलंय? हे स्थान जे आहे हे प्रामुख्याने 2 भुवयांच्या मध्ये ह्या तुमच्या आज्ञाचक्राजवळ जिथं 2 पाकळ्या आहेत आज्ञाचक्राच्या, हरी आणि हर या दोघांच्या मिळून ह्या तिथं हरिहर मिलन होणं अतिशय गरजेचं आहे. आता तिथं कसं होतं, की बघा आपण बऱ्याचदा काय करतो, आपल्या गुरूंच्या किंवा आपल्या पेक्षा जे श्रेष्ठ आहेत, संत महात्मे आहेत, अशा लोकांच्या आपण पाया पडतो. मला सांगा पायाच आपण का पडत असतो? त्यांच्या आपण त्यांचे हात डोक्याला लावू शकत नाही का? त्यांच्या हृदयाला आपण डोकं लावू शकत नाही का? डोक्याला डोकं लावू शकत नाही का? तर अजिबात नाही. कारण का? ह्याच्या पाठीमागे फार वैज्ञानिक प्रक्रिया ही आपल्या शरीरामध्ये घडत असते आणि ती केवळ प्राणवायूमुळे घडत असते. म्हणून प्राणोत्तर मूर्धगा असं म्हणलेलं आहे. आता ही प्रक्रिया कशी होते? की जेव्हा बाह्य स्वरूपामध्ये असलेला प्राणवायू जेव्हा नाकाच्या वाटे आतमध्ये येतो आणि नाकाच्या वाटे आतमध्ये आल्यानंतर जे मग साधू ऋषी असतात, जे संत असतात, योगी असतात, योगी महात्मे असतात, हे करतात काय? की त्यांचं जे आज्ञाचक्र आहे हे ऍक्टिव्ह असतं. हे उघडलेलं असतं आणि तिथून तो जो प्राणवायू आहे, तो त्यांच्या बरोबर वरनं हा टाळूच्या ललाटाच्या मध्यातनं हा पिनल ग्लॅंड्स तिथपर्यंत जातो आणि त्याच्यावरती शेंडीचा जो भाग आहे, जिथं आपण सहस्रार चक्र म्हणतो, ह्या सहस्रार चक्रामध्ये जाऊन तिथं त्यांचं प्रामुख्याने सगळ्या ऊर्जांचं भांडारण झालेलं असतं. आता हरिहर मिलन झाल्यानंतर हे ऊर्जांचं भांडारण जे आहे, मग ज्यावेळेस हे पूर्णपणे ह्या तुमच्या मृदक क्षेत्रामध्ये होतं आणि मृदक क्षेत्रामध्ये झाल्यानंतर ही जी ऊर्जा आहे, ही पुन्हा सहस्राराकडनं ही खालच्या दिशेने जायला लागते. आणि मग खालच्या दिशेने जाताना पिनियल ग्लॅंड जिथे आज्ञाचक्र आहे, त्या आज्ञाचक्रापासून खाली पुन्हा मग तुमचं विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्रातनं तुमच्या नंतर असलेलं जे काही तुमचं हृदय चक्र आहे, तुमचं मणिपूर चक्र आहे, त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे आहे, ते आपलं हो, मूलाधार चक्र. त्या चक्रांपर्यंत त्या ऊर्जा ज्या आहेत, त्या चक्रवतपणे जातात आणि त्या गेल्यानंतर ह्या बाहेर पडण्याचे मार्ग, ह्या ऊर्जा, याला फक्त 2च स्थानं असतात. ते म्हणजे आपले हात आणि आपल्या पायाचे अंगठे.
2 अंगठे जे आहेत, ह्यातनं प्रचंड प्रमाणामध्ये जी एक्सेस ऊर्जा झालेली आहे, ती बाहेर पडत असते. आता ही ऊर्जा बाहेर पडू नये म्हणून साधू, ऋषी, मुनी, योगी करतात काय? त्या लाकडाच्या खडावर घालत असतात. ते खडाव धारण करतात. कारण का, की ती ऊर्जा बऱ्यापैकी स्टोअर राहते. आणि मग ही अशी जी काही ज्यांना दीक्षा मिळालेली आहे किंवा जे असे लोक आहेत, जे योगी आहेत, ज्यांच्याकडे ही ऊर्जा मिळालेली आहे आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा आहे. तर सकारात्मक ऊर्जा ही नेहमी छोट्या पातळीकडे जात असते. मोठ्या पातळीकडनं छोट्या पातळीकडे. आणि मग ती अंगठ्यातनं जेव्हा बाहेर पडते, मग ती धारण करण्यासाठी आपण आपलं डोकं, आपले कपाळ, आज्ञाचक्र ह्या अशा ऋषीमुनींच्या, साधू ऋषींच्या पायावरती आपण ठेवायचं असतं. त्यांच्या पायावरती जेव्हा आपण हे डोकं ठेवतो, तेव्हा त्या आपल्या आज्ञाचक्राला त्या ठिकाणी ती ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपण धारण करू शकतो. म्हणून कधीही आपण मंदिरात गेलो किंवा आपल्याला एखादे योगी ऋषीमुनी दिसले, तर आपण हाताने नमस्कार न करता आपण त्या देवाच्या पायावरती डोकं ठेवायचं असतं आणि पायावरती डोकं ठेवून त्या मूर्तीमध्ये असलेली ऊर्जा ही आपण आपल्या आज्ञाचक्रातून धारण करायची असते किंवा त्या ऋषीमुनींच्या पायावरती डोकं ठेवून ती धारण करून आपल्याला आपलं सकारात्मक करून आपल्याला आपली उन्नती करायची असते, ही आध्यात्मिक किंवा अंतर्मनाकडे जायचं असतं. तर असं हे जे आहे, हे पूर्णपणे चक्र ह्या सगळ्या चक्राला सपोर्ट करणारा हा प्राणवायू आहे. म्हणून प्राणायाम असं सांगितलेलं आहे. आता योगशास्त्रामध्ये प्राणायाम जो सांगितलाय, तर हा वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे त्याच्यावर 2 प्रकार आहेत. म्हणजे एक पहिला प्रकार जो आहे, हे तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी असलेले प्राणायाम हे वेगळे आहेत. मग आता जे सगळे योगाचे क्लासेस चालतात किंवा आता जे सकाळी उठून जे कपालभाती करतात किंवा नाडीशुद्धी प्राणायाम वगैरे करतात किंवा अनुलोम-विलोम करतात. हे सगळे जे प्रकार आहेत पातंजल योगामध्ये आपण पाहिलं, तर हे सगळे शरीर शुद्धीसाठी, शरीर स्थापनेसाठी, शरीराची अवस्था चांगली करण्यासाठी, धारणा करण्यासाठी हे प्राणायाम आहेत. परंतु पातंजल योगसूत्रामध्येच जेव्हा आपण दुसऱ्या प्रकारचे प्राणायाम आपण अभ्यासतो, ते जे आहेत ते समाधिपात अवस्थेपर्यंत जाणारे आहेत. म्हणजे आपण पाहतो ध्यान, धारणा, प्राणायाम जे आहेत आणि अगदी शेवटचा आहे तो समाधिपात अवस्था ही योगशास्त्रामधली. मग योगशास्त्रामध्ये असलेले प्राणायाम हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि म्हणून त्याला प्राणायाम म्हणले. त्याला व्यायाम म्हणलेलं नाही किंवा उदानायन म्हणलेलं नाहीये. त्याला प्राणायाम का म्हणलंय? जर तुम्हाला आध्यात्मिक पातळी जर चांगली गाठायची असेल, आध्यात्मिक उन्नती चांगली करायची असेल, मोक्षाप्रती जायचं असेल, तर तुम्हाला प्राणाचा आयाम करायला लागतो. आणि मग ते प्राणायाम पातंजल योगसूत्रामधले वेगळे आहेत. ते सगळे ऊर्जाचे आहेत आणि ते ऊर्जा धारण करण्याचे आहेत. आणि मग जेव्हा आपण मग कुंभक रेचक त्या प्राणायामाचं करतो, ते प्राणाला धारण करतो आणि योगशास्त्राच्या दृष्टीने करतो, तेव्हा आपल्याला आपोआप ही सगळी ध्यान धारणेच्या माध्यमातनं ही सगळं ज्ञान जे आहे, हे ज्ञान प्राप्त व्हायला लागतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू, की आपले ऋषीमुनी कधीच पुस्तकांच्या पाठीमागे लागलेले नाहीत. आपल्या ऋषीमुनींनी पुस्तकं म्हणजे काय? किंवा ग्रंथ म्हणजे काय? आपल्या ऋषीमुनींची संकल्पना अशी होती, की जो व्यक्तीने जिथपर्यंत त्याचं वर्तमान काळ आहे किंवा ते पुस्तक लिखाणपर्यंत जेवढं नॉलेज त्याच्याकडे आहे, ते नॉलेज त्यांनी तिथं ग्रंथबद्ध केलंय. आता पुस्तकांच्या मागे लागले नाही म्हणजे तिरस्कार केलेला नाही. त्यांनी जेवढा अनुभव घेतलाय, हा तो लेखकाचा अनुभव असतो. जे पुस्तक लिहिलंय किंवा जो ग्रंथ लिहिलाय, तो त्या लेखकाचा अनुभव आहे. तो त्याला जिथपर्यंत प्राप्त होता तिथपर्यंत त्याने तो केला काय लिपिबद्ध केलाय आणि समाजासाठी बहाल केलाय. परंतु पुढचं ज्ञान धारण करण्यासाठी हे ऋषीमुनी नेहमी डोंगरावरतीच जायचे, जंगलामध्येच जायचे, जेणेकरून जंगलामध्ये, डोंगरावरती ही प्राणतत्व सर्वाधिक असायची. ही प्राणतत्व धारण करून, त्यांचं कुंभक रेचक करून, नाडीशुद्धी प्राणायाम करून, ही प्राणतत्व शरीरासाठी आणि त्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अशा दोन्ही गोष्टीसाठी ती धारण करायचे. आता हे धारण केल्यानंतर व्हायचं काय, की ह्या सबंध विश्वातलं ज्ञान त्यांना प्राप्त व्हायचं. म्हणजे हे इतकं गहन आहे. जर समजा प्राण आणि उदान ह्या दोघांना जर आपण व्यवस्थित कंट्रोल केलं आणि ध्यानाला बसलं, तर तुम्हाला ह्या जन्मातलंच काय, तर तुम्हाला पाठीमागं 50 जन्मामधलं सुद्धा सगळं आठवायला लागतं. आणि मग तुम्हाला मागच्या जन्मी काय होतं, त्याच्या मागच्या जन्मी काय होतं, पुढचा जन्म कसा असणार आहे, ह्याचं सुद्धा ध्यान धारणेच्या माध्यमातनं या प्राणाला जर आपण नियंत्रित केलं योगाच्या माध्यमातनं आणि समाधिपात अवस्थेपर्यंत जर या प्राणाला घेऊन गेलो, तर हे सगळ्या स्मृतींवरती काम करणारा हा प्राण आहे. हा योगशास्त्रातला वेगळा प्राण आहे, जो सर्वसामान्य माणसाला जमत नाही. त्याला साधना करायला लागते.
बाकी मग जगण्यासाठी तुमचा रेग्युलर असलेला प्राणतत्व ठीक आहे. प्राणवायू ठीक आहे. आणि मग तुम्ही बघा, जर स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आहे, की राजयोग नावं. तर तुम्ही ते Googleला सर्च केलं, Amazonला सर्च केलं, की ते तुम्हाला मिळेल पण. राजयोग नावाचं स्वामी विवेकानंदांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि त्या राजयोग पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंद असं म्हणतात, की मला माझे पाठीमागचे 50 जन्म सगळे आठवतात. आता हे मागचे 50 जन्म का आठवतात? कारण तेवढा त्यांचा उदान स्ट्रॉंग आहे आणि प्राणाचा त्यांनी आयाम त्या प्रकारे केलेला आहे. आणि ह्या प्राणाचा जर मग आपण आयाम केला आणि ह्याच्या ध्यान-धारणेतनं जर आपण हरिहर मिलन करून घेतलं, तर आपल्याला संजीवन समाधी प्राप्त होते. संजीवन समाधी अवस्था प्राप्त होते. म्हणजे इतकं ते प्रखर आहे. आता संजीवन समाधी म्हणलं, की सगळ्यात शेवटचं नाव आपल्याला आठवतं संत ज्ञानेश्वर माऊली. आता संत ज्ञानेश्वर माऊलींनंतर संजीवन समाधी झाली, नाही झाली कोणाची काही त्याचा अजून काही इतिहास समोर आलेला नाही. परंतु ही हे नॉलेज, हे ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींना कसं आलं? तर ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या एका ओळीमध्ये लिहितात, की हे एवढं ज्ञान म्हणजे 14व्या वर्षी एवढं भगवद्गीतेवरती भाषण करायचं, त्याचा ग्रंथ लिहायचा, ज्ञानेश्वरी लिहायची आणि हे सगळं ज्ञान लिपिबद्ध करून नंतर संजीवन समाधी अवस्थेला निघून जायचं. मग हे योगाचं स्वरूप हे कसं आलं? तर त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, की हे मला माझ्या गुरूंमुळे मिळालेलं आहे. मग त्यांना जेव्हा विचारतात भक्त, की तुमचे गुरु कोण आहेत? मग ते सांगतात निवृत्तीनाथ महाराज आणि फक्त निवृत्तीनाथ महाराज नाही, ती गुरु शिष्यांची परंपरा फार वेगळी आहे आणि हा जो प्राणाचा आयाम आहे, हा गुरु शिष्य परंपरेमधनंच होतो. ह्याला दीक्षाच लागते, ह्याला शिक्षा लागत नाही. ह्याला दीक्षांत समारंभच लागतो आणि ही दीक्षा मिळाली पाहिजे. मग हा ज्ञान कसं आलं? तर हे प्राणायामाच्या माध्यमातूनच आलंय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो ह्या प्राणवायूचाच आहे. तो प्राणवायू विशिष्ट अवस्थेने जर आपण कंट्रोल केला, तर तुम्हाला अध्यात्माची सगळ्यात अतिउच्च पातळीला तो घेऊन जातो. आणि मग ज्ञानेश्वर महाराज ओळीमध्ये ते म्हणतात, की "आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा आद्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिणी प्रती. गहिणी दातारू गहिणी दातारू गहिणी प्रती निवृत्ती दातारू, तेने ज्ञानदेव चोचविला." म्हणजे काय? की ही सगळी गुरु-शिष्य परंपरेची त्या ठिकाणी अवस्था सांगितलेली आहे. आणि मग हे कसं काम करतं? हे आज्ञाचक्र ह्या प्राणवायूमुळे कसं ओपन होतं? तर ह्याचं एक कथा अशी आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यामधली, की जेव्हा ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे 4 भावंड हे ब्रह्मगिरी पर्वतावरती त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताला ज्यावेळेस प्रदक्षिणा करत होते, तर प्रदक्षिणा करत असताना अचानक वाघ आला. वाघाची डरकाळी ऐकायला आली. संध्याकाळची वेळ होती, ब्राह्ममुहूर्त होता, म्हणजे पहाटेची वेळचा. आणि मग सगळे असे इकडं-तिकडं सैरभैर पळायला लागले. त्यांच्याबरोबर काही लोकही होती. तर सगळे लोकं जे आहेत, हे लोकं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं कुटुंब हे सगळे त्र्यंबकेश्वर गावाच्या दिशेने पळाले. आणि त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज जे आहेत, त्यांना मात्र काही वाट सापडली नाही. कारण वाघ आलाय, तो जवळ आलाय. म्हणून त्यांनी घाबरून ते ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने पळाले, जीव वाचवण्यासाठी. आणि जेव्हा ते ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने पळाल्यानंतर उंच डोंगरावरती गेल्यावर त्यांना एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये एक मंद प्रकाश होता. त्या गुहेच्या दारात स्वसंरक्षणासाठी गेले असता, त्या गुहेतनं आवाज आला, की "आव निवृत्ती, मैंने ही व्याघ्र को भेजा था. तेरा समय आ गया है." आणि आतमध्ये गहिनीनाथ महाराज बसले होते. आणि मग गहिनीनाथ महाराजांनी त्याला ब म ह्यांना निवृत्तीनाथ महाराजांना समोर बसवलं आणि त्यांना सांगितलं, की आता हा नाथपंथ जो आहे, हा वैष्णव संप्रदायातनं, वारकरी संप्रदायातनं तुम्हाला घेऊन जायचा आहे. हे कार्य तुम्हाला करायचं हे सगळं विधिलिखित आहे. आणि तुझ्याकडे त्या सगळ्या शक्ती आहेत. फक्त हे ज्ञानदेवाच्या माध्यमातून तुला करून घ्यायचंय. मग तो म्हटला, की निवृत्तीनाथ म्हणाले, की "माझ्याकडे ते नॉलेज नाही." ते म्हणाले, "काळजी करू नकोस. हे नॉलेज तुला मिळून जाईल." आणि ते जेव्हा तिथं बसले, तर गहिनीनाथ महाराजांनी फक्त आज्ञाचक्राला स्पर्श केला आणि तो स्पर्श करून तोच स्पर्श त्यांच्या सहस्रारापर्यंत घेऊन गेले आणि मूर्धग स्थानापर्यंत घेऊन गेले. तर त्यांचं हे आज्ञाचक्र उघडलं आणि तिथं मग हरिहर मिलन जे आहे, हे प्राणवायूचं आणि ह्या आतमध्ये असलेल्या अभ्यंतर प्राणाचं या ठिकाणी मिलन झालं आणि प्रचंड ब्रह्मांडामधलं ज्ञान जे आहे, त्या ठिकाणी धारण व्हायला लागलं. जवळपास 1 तास असं म्हणतात. आता टायमिंग असं आपण ॲक्युरेट सांगू शकत नाही, पण बरचसं दीर्घ काळ हे निवृत्तीनाथ महाराज ध्यानस्थ बसले होते आणि त्यांना ते प्राणतत्व धारण झाली. म्हणजे हा असा प्राणवायू हा मनुष्याच्या शरीरामध्ये हा वेगळ्या आध्यात्मिक लेव्हलने सुद्धा काम करतो.
म्हणून याला हरिहर मिलन आणि संजीवन समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याची ही व्यवस्था आहे. म्हणजे त्या अवस्थेला जर आपण गेलो, तर आपल्याला अनेक प्रकारच्या सिद्धी सुद्धा याच्यातनं प्राप्त होत असतात. आता मग थोडा मेडिकल अँगलने जर आपण पाहिलं, तर हा प्राणवायू जो आहे, ह्या प्राणवायूची स्थानं कुठं-कुठं आहेत? तर सगळ्यात पहिलं स्थान जे आहे, ते मुर्दा. मुर्दा म्हणजे काय? तुमचं मस्तिष्क, ज्या ठिकाणी मेंदू आपला आहे. ते मुर्धा स्थान या प्राणाचं सांगितलेलं आहे. मग तिथं तो निवास करत असतो. पण तिथून तो पुढे जातो कुठं? तर तो तुमच्या उर प्रदेशामध्ये. मग उर प्रदेश म्हटलं तर काय-काय येतं? तर उर प्रदेशामध्ये कंठनाडी येते, फुफ्फुस येतं, हृदय येतं. कंठ प्रदेशामध्ये तुमचं मुख आहे, जिव्हा आहे. त्यानंतर नासिका आहे, ज्याला आपण नझल कॅव्हिटीज असं म्हणतो. त्या ठिकाणी तो वायू फिरत असतो. जिभेवरती तो वायू फिरत असतो. म्हणजे हे सगळे प्रदेश जे आहेत, हे सगळ्या परिसरामध्ये हा प्राणवायू विशेषतः काम करत असतो. आता हा काम करत असताना त्याचं महत्वाचं काम काय आहे? तर हृदय धारण करणं, हे त्याचं महत्वाचं काम आहे. हृदय धारण करणं. तर हृदय हे जर आपण पाहिलं, तर हृदयाबद्दल आयुर्वेदाची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. हृदय म्हणजे फक्त हार्ट नाही. आपण ज्याला हार्ट म्हणतो किंवा हार्ट अटॅक म्हणतो, तो हार्ट अटॅक आल्यानंतर. तर हार्ट ही संकल्पना फक्त एक अवयवासंदर्भात आहे. परंतु हृदय ही अतिशय मोठी व्यापक संकल्पना आहे. हृदय म्हटलं तर हार्ट जो आहे, जो आपण मॉडर्न सायन्समध्ये पाहतो, तो हार्ट ह्या हृदयाचा एक भाग आहे. म्हणजे तुम्हाला चित्रात जे दिसतंय ते हार्ट आहे. परंतु तो हृदयाचा एक भाग आहे. हृदय एक कोष्टांग आहे. हृदय एक प्राणायतन आहे. हृदय एक मर्म आहे. हृदय हे भावांचं आश्रयस्थान आहे. हृदय हे मनाचं अधिष्ठान सुद्धा आहे. आणि या सगळ्या गोष्टींना धारण करणारं असं हृदय म्हणलेलं आहे. आणि मग हे हृदयाला धारण करणं म्हणजे काय करायचंय, की सगळ्या अवस्था, ह्या सगळ्या गोष्टींचं धारण करून त्यांचं काम, कार्य व्यवस्थित सुरळीत करण्याचं काम हे प्राणवायूचं काम सांगितलेलं आहे. इथं तो प्राणवायू व्यवस्थित हा काम करत असतो. आता मग हृदय धारण होणं म्हणजे काय? तर बघा, श्वसन क्रिया जी चालते, तर ही श्वसन क्रिया कशामुळे चालते? तर आपण लगेच म्हणतो फुफ्फुसामुळं. तर फुफ्फुसामुळं चालत नाही. श्वसन क्रिया जी चालते, ह्याचं मूलस्थान हे हृदय सांगितलेलं आहे. आता मूलस्थान हृदय का सांगितलंय? कारण हृदयाला ऑक्सिजनची गरज आहे. हृदयाला प्राणवायूची गरज आहे. म्हणून हृदय ह्या फुफ्फुसांकडनं काम करून घेतंय. कारण फुफ्फुसांच्या माध्यमातनं तो प्राणवायू आपल्या शरीरामध्ये येतोय. म्हणून हे कसं आहे, एकमेकांवरती हे अवलंबून असलेले अवयव आहेत. हृदयच बंद पडलं आणि फुफ्फुस फक्त चालू असेल, तरी माणूस जिवंत राहत नाही. म्हणून मूल स्थान जे आहे प्राणवायूचं, ते हृदय आहे. ह्या घटनेत हृदयधारण प्रक्रियेमध्ये कारण फुफ्फुसामधनं आलेला वायू, त्या वायूचं कन्व्हर्जन रक्तामध्ये जे ऑक्सिजन तो मिक्स होतो आणि तो मिक्स झालेला ऑक्सिजन हा हृदयामध्ये येतो, फुफ्फुसापासून हृदयापर्यंत आणि तिथून पुढे मग हृदयाचं काम सुरू होतं. पण गरज कोणाला आहे? ही हृदयाला आहे. म्हणून हृदय जोपर्यंत अखंड चालतंय, तोपर्यंत फुफ्फुस पण अखंड चालणार आहे. फुफ्फुस बंद पडलं, तर हृदय बंद पडणार आहे. हृदय बंद पडलं, तर त्या ठिकाणी फुफ्फुस पण बंद पडणार आहे. म्हणून हे नियंत्रक मूलस्थान जे आहे, हे दोन्हीही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणून हा ट्रॅक जो आहे, ह्या ट्रॅकमध्ये सगळ्यात महत्वाचा वायू कोण आहे? तर तो प्राणवायू आहे. आता हृदय धारणा म्हणजे ज्यावेळेस हृदयाची आपण धडकन पाहतो किंवा जी धडधड पाहतो, त्याला स्पंदन आपण म्हणतो. ही कशी आहेत? तालबद्ध आहेत. आकुंचन, प्रसरण, आकुंचन, प्रसरण. म्हणजे होतं काय? आता ही हृदयाची धडकन ज्याला प्रस्पंद आपण म्हणतो, तर ही क्रिया कशी चालते? तर ही पहिल्यांदा आपण हृदयाची क्रिया समजून घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी प्राणवायू किती महत्वाचा आहे? आता प्राणवायूमध्ये असलेला ऑक्सिजन जी प्राणतत्व ज्याला आपण म्हणतो बाह्य प्राण, हा नाकाच्या वाटे आतमध्ये आला, तो फुफ्फुसामध्ये आला. फुफ्फुसाने काय केलं? त्याला धारण केलं. म्हणजे हृदयधारणा म्हणजे काय? की नाकाच्या वाटे तो प्राणवायू आतमध्ये आला, फुफ्फुसाने त्याला धारण केलं आणि फुफ्फुसाने धारण केल्यानंतर त्याला अशा अवस्थेला त्या प्राणवायूंना आणलंय, त्या प्राणतत्वांना आणलंय, की त्याने रक्तामध्ये त्या प्राणतत्वांना मिक्स केलंय फुफ्फुसाने. आणि मिक्स केल्यानंतर त्यांना पुढं पाठवलंय, की तुम्ही आता हृदयाकडे जा. आता बाहेरनं आलेली प्राणतत्व कशी आहेत? शुद्ध आहेत. जी शरीराला गरजेची आहेत. मग ती वहन रक्ताच्या माध्यमातनं वहन होऊन ती आली कुठं? हृदयाकडे आली. आता इथं येऊन ती प्राणवायू थांबलेला आहे. 2 मिनिटं इथं आपण थांबूयात. आता प्राणवायू आला. प्राणवायूने काय होईल? शरीर जिवंत राहील. परंतु शरीराचं सगळं पोषण होणार नाही. मग शरीराचं सगळं पोषण करायचं असेल, तर तिथं पोषक घटक पण पाहिजेत ना हृदयामध्ये आलेली, त्या रक्तामध्ये आलेली. आणि मग त्या रक्तामध्ये जर आपल्याला पोषक घटक हवे असतील, तर आपण जेव्हा भोजन करतो,
तर भोजन केल्यानंतर, अन्न आपण चावून खाल्ल्यानंतर त्याचा जो रस उत्पन्न होतो आणि त्याचा जो सूक्ष्म रस जो आहे, तो शोषण करून आतड्यांच्या माध्यमातनं लिव्हरमध्ये येतो. लिव्हरमध्ये येताना तो समान वायूच्या माध्यमातनं हा तुमच्या हृदयामध्ये रसधातू म्हणून येत असतो. तर त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. आता हा आलेला प्लाझ्मा किंवा त्याचा रसधातू, हा रसधातू आणि हा रक्त म्हणजे रस आणि रक्त हे दोघांमध्ये पण आता काय झालंय? पौष्टिक घटक आलेले आहेत. हरिहर मिलन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग हृदयातनं जेव्हा आपला ठोका पडतो, त्या विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हे प्राणतत्व आणि पोषक तत्व हे दोघंही शरीरातल्या शेवटच्या पेशींपर्यंत जातात आणि पेशींपर्यंत गेल्यानंतर आता जसा आपण नाकाने श्वास घेतला होता, तसाच ह्या सगळ्या शरीरातल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म पेशी सुद्धा तिथं प्राणतत्व धारण करत असतात. त्यांचा पण श्वासोश्वास चालू असतो. मग त्या रक्तातनं आलेले जे प्राणतत्व आहेत आणि ते पोषक तत्व आहेत, की ते धारण करतात. नवीन आलेली तत्व धारण करतात आणि जुनी असलेली तत्व, ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो किंवा ज्याला आपण मल म्हणतो, ती ती तत्व ती पुन्हा त्या रक्तामध्ये टाकतात आणि ती सगळी तत्व जी आहेत, ही पुन्हा हृदयामध्ये येतात आणि हृदयातनं पुन्हा फुफ्फुसाकडे जातात आणि फुफ्फुसातनं पुन्हा ती नाकाच्या वाटे बाहेर पडतात. ज्याला आपण काय म्हणतो उच्छवास. जो कार्बन डायऑक्साईड शरीराने बाहेर टाकला. म्हणजे ही सगळी क्रिया जी आहे, ही सगळी क्रिया एवढी दूरपर्यंत घडत असते अगदी आपल्या पायाच्या नखापर्यंत. आणि ह्या क्रियेला वेळ किती लागतो? म्हणजे प्रत्येक स्पंदन पडलं, तुमच्या हृदयाचा ठोका पडला, की त्यावेळेस एक क्रिया पूर्ण शरीराचं प्रीणन, शरीराचं पोषण हे प्राणवायूच्या माध्यमातून झालेलं असतं. म्हणजे हृदयाच्या प्रत्येक ठोकाला मग आपण जर पाहिलं तर एका मिनिटात किती ठोके पडतात? तर 70 ते 72 एक सर्वसामान्य माणसाचे. मग 70 ते 72 वेळा एका मिनिटात 70 ते 72 वेळा आपल्या शरीराचं प्राणवायूकडनं पोषण झालेलं असतं. तेवढी प्राणतत्व आपण ही स्वीकारलेली असतात. आणि मग ही जी क्रिया आहे, ही वारंवार होते. म्हणून त्याला चक्रवत क्रिया म्हणली जाते. आणि म्हणून मग हृदयाचा आपण ईसीजी वगैरे काढतो आणि मग ती क्रिया जी आहे ती आपल्याला कळते. व्यवस्थित होतीये का? व्यवस्थित होतीये का? आणि मग ते ईसीजीमध्ये आपल्याला कळतं किंवा हृदयाचं काय कुठलं तत्व जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही किंवा काय नक्की हृदयाला प्रॉब्लेम आहे का? ऑक्सिजन नीट व्यवस्थित जातोय का? हे सगळं आपण ईसीजीमध्ये पाहत असतो. तर हे सगळी क्रिया जी आहे, ही सगळी क्रियाला कारणीभूत असतो तो म्हणजे प्राणवायू आणि त्यालाच म्हणतात हृदय धारण क्रिया. आता दुसरी क्रिया जी आहे, जशी हृदयामध्ये चालते, आता श्वासोश्वासाची क्रिया फक्त हृदयामध्येच चालते का? किंवा प्राणतत्व धारण करण्याची क्रिया फक्त हृदयामध्येच चालते का? तर अजिबात नाही. जसं तुमचं हृदय काम करतंय, जसं शुद्ध तत्व घ्यायची आणि अशुद्ध तत्व बाहेर टाकायची. तुमचं फुफ्फुस काम करतंय, अगदी तसंच प्रेरणाचं काम आपल्या मस्तिष्कामध्ये सुद्धा होत असतं सूक्ष्म पातळीवरती आणि तिथं सुद्धा प्राणवायू हाच काम करत असतो. आता हृदयामध्ये काम जे चालतंय ते शरीरातल्या सगळ्या पेशींना प्राणतत्व आणि पोषण तत्व द्यायचे म्हणून. पण त्याच वेळेस अशीच स्पंदनं, अशाच घटना म्हणजे असंच प्रेरण हे मस्तिष्कामध्ये पण चालतंय. त्याला बुद्धिधारणा असं म्हटलं जातं. आणि मग म्हणून पहा, की मस्तिष्क आणि हृदय हे दोन्ही पण एकमेकांवरती आधारित असलेले ही अवयव आहेत. ह्याला नॉर्मली आपण जर पाहिलं तर चरक संहितेमध्ये ह्या दोनही अवयवांना आता ह्या दोन्ही अवयवांना टोटली कसं आहे की मर्मस्थान असं म्हणलेलं आहे. आणि चरक संहितेमध्ये त्रिमर्मीय अध्याय म्हणून आहे. त्याच्यामध्ये शरीरावरती 3 मर्म अशी आहेत, जी तत्काल प्राणहर मर्म सांगितलेली आहेत. म्हणजे पहिलं आहे जे तुमचं बुद्धी म्हणजे मस्तिष्क, दुसरं जे आहे तुमचं हृदय आणि तिसरं आहे बस्तिस्थान. ह्या 3 ठिकाणी जर जोरदार आघात झाला, माणसाला तत्काळ मृत्यू येतो. तुम्ही बघा एखादा ऍक्सिडेंट झाला आणि डोक्याला मार लागला, माणूस लगेच मरतो. हृदयाला मार लागला किंवा हार्ट अटॅक आला, माणूस लगेच मरतो. आणि जर अवघड ठिकाणी, बस्ती ठिकाणी म्हणजे अपान ठिकाणी जर आपल्याला जोरात लाथ मारली किंवा जननेंद्रियावरती जोरात आघात झाला, तर काय होतं तिथेही तात्काळ मृत्यू होतो. कारण ही 3 मर्म कशी आहेत, ही 3 मर्म सांगितलीत आयुर्वेदामध्ये. आणि मग ह्या 3ही मर्म एकमेकांवरती आधारित आहेत आणि जास्तीत जास्त आपण पाहिलं तर बुद्धी आणि मन हे जे आहे, या दोघांचं अधिष्ठान ही 2 अवयव आहेत. कारण आता बुद्धीचं अधिष्ठान मस्तिष्क का सांगितले आणि मनाचं अधिष्ठान जे आहे, ते मात्र काय सांगितले? हृदय सांगितलेलं आहे. हृदयामध्ये भाव उत्पन्न होतात.
हृदयामध्ये भाव उत्पन्न होतात, मस्तिष्कामध्ये बुद्धी उत्पन्न होते. म्हणून मस्तिष्काचं कार्य बंद पडलं, हृदयाचं पण काम बंद पडतं. हृदयाचं काम बंद पडलं, मस्तिष्काचं पण काम बंद पडतं. आणि ही दोघंही एकमेकांवरती पूर्णपणे अवलंबून आहेत. म्हणून यांना हेमगर्भ असं सुद्धा म्हटलं जातं. आता नॉर्मली बुद्धी धारण होते म्हणजे काय होतं? जसं आपण आता रसरक्त संवहन पाहिलं कसं होतं. म्हणजे नाकातनं श्वास घेतला, फुफ्फुसात गेला, प्राणतत्व गेली शरीराला, पेशीला मिळाली, झालं. त्याला काय आपण म्हणतो, की शरीर धारणासाठी झालं, हृदय धारण झालं. पण बुद्धी धारणाचं काम कसं होतं? तर बघा त्यासाठी बुद्धी काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायला लागतं. बुद्धी काय आहे? तर मस्तिष्कामध्ये तो मेंदू जो आहे, फिजिकली आपण जो पाहतो, ज्याला मस्तुलिंग असं म्हणलेलं आहे आयुर्वेदामध्ये. मस्तुलिंग म्हणजे काय? तर लोण्याचा गोळा कसा तरंगतो पाण्यामध्ये, तसा तो तरंगलेला आहे. जे सेरेब्रल फ्लुइडमध्ये जो आहे तो मेंदू तरंगलेला आहे आणि तो अतिशय शार्प आहे, अतिशय संवेदनशील आहे. त्याला आतमध्ये धक्का लागू नये म्हणून त्याला काय झालंय बघा, या दोन्ही अवयवांना म्हणजे हृदयाला पिंजरा दिलाय हाडांचा पूर्णपणे आणि त्याच्या आतमध्ये ते हृदय परमेश्वराने ठेवलेले कारण ते महत्वाचं आहे. आणि दुसरं जे मस्तिष्क जो मेंदू आहे हे कुठं ठेवलाय? कवटीच्या आतमध्ये ठेवलेला आहे. त्याला तर पूर्णपणेच आवरण दिलं. त्याला बाहेरचा प्रकाश वगैरे काहीच लागू दिलेलं नाही. म्हणून हे दोन्ही अतिशय सिक्युअर आहेत. त्या दोघांना जर धक्का लागला तर काहीही होऊ शकतं. म्हणजे मृत्यू त्या ठिकाणी होणार आहे. आता त्या मेंदूमध्ये काय बुद्धी धारणेचं काम चालतंय. आता बुद्धी म्हणजे काय? तर बुद्धीचे 3 प्रकार असतात, 3 अवस्था असतात. जशा मनाच्या एकत्रित त्या अवस्था आपण म्हणतो. सगळ्यात पहिली अवस्था असते ती म्हणजे धी. दुसरी अवस्था असते धृती आणि तिसरी अवस्था असते स्मृती. या तिघांनाही मिळून बुद्धी असं म्हणतात. आणि बुद्धीची देवता ही गणपती आहे. विद्येची देवता सरस्वती आहे. म्हणून बुद्धी ही का महत्वाची आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता धीचं कार्य काय? की धी जी आहे ही तुमच्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातनं ही ज्ञान प्राप्त करते. सिग्नल सगळे प्राप्त करते तुमच्या न्यूरॉन्स मधनं आणि सिग्नल प्राप्त केल्यानंतर निर्णय काय घ्यायचा आहे आणि काय नाही हे धी ठरवते आणि त्या निर्णयावरती काय अंमलबजावणी करायची आहे ही धृती ठरवते. म्हणजे धारणा शक्ती जी आहे ती धृतीची असते आणि बुद्धीने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती ऍक्शन करणं हे धृतीचं काम आहे आणि धीने आणि धृतीने म्हणजे धीने निर्णय घेतलाय, धृतीने अंमलबजावणी केली, ह्या दोघही घटनांना स्टोअर करण्याचं काम, साठवून ठेवण्याचं काम स्मृती नावाची बुद्धी करत असते. म्हणून ते स्मृतीचं काम आहे. थोडक्यात ही मेमरी आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, धी, धृती आणि स्मृती कसं काम करते. समजा आपण एका रस्त्याने चाललेलो आहोत. तर रस्त्याने चालताना अचानक 2 रस्ते समोर आले किंवा चौक आला. आता उजवीकडे वळायचंय की डावीकडे वळायचंय, हे आपल्याला ठरवायला लागतं. आता डावीकडे वळायचंय का उजवीकडे वळायचंय हे कोण ठरवणार? तर ही धी ठरवणार. धी निर्णय घेणार. पण धी स्वतः काही अंमलात आणू शकत नाही. मग धीला काय करायला लागतं? धृतीवरती अवलंबून राहायला लागतं. धारणाशक्ती तिला द्यायला लागते. आणि मग धीने सांगितलंय की उजवीकडे वळा. तर मग धृती करते काय? की आपल्या सगळ्या शरीराला संदेश पाठवते, मेसेज पाठवते न्यूरॉन्सच्या माध्यमातनं, या तुमच्या नसनाडी संस्थांच्या माध्यमातनं, की निर्णय झालाय उजवीकडे वळायचा. शरीराने आता उजवीकडे वळावं. आणि मग ऑटोमॅटिक आपली पावलं, आपलं शरीर, आपले सगळे सर्वांग ही उजवीकडे वळतात आणि उजव्या दिशेने आपण चालायला लागतो. आता धृतीने हे सगळं काम केलं, पण धृतीच्या लक्षात काही राहत नाही. काम केलं ती विसरून जाते. कारण लक्षात ठेवण्यासाठी जी मेमरी, जी हार्ड डिस्क आपल्या शरीराची जी आहे ती काय? स्मृती. म्हणजे त्याला आपण मेमरी आपण असं म्हणतो. ती कुठं आहे? ती मस्तिष्कामध्ये आहे. आणि मग हे जे काही काम केलं, धीने केलेलं काम, धृतीने केलेलं काम, हे सेव्ह करण्याचं काम स्मृतीमध्ये, म्हणजे स्मृती पटलांमध्ये टाकलं जातं. म्हणजे मिळालेलं ज्ञान, बुद्धीने केलेला निर्णय हे संग्रहित करण्याचं काम स्मृतीचं असतं. म्हणून बघा, की ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट येतात, एखादे लहान मुलं येतात शाळेतली, तर पालकांची नेहमी तक्रार असते, की ह्याला आठवतच नाही काही किंवा ह्याला कळतच समजतच नाही काही किंवा अमुक-अमुक ह्याला सगळं सांगितलेलं, शिकवलेलं सगळं समजतं, कळतं, पण हा अंमलात काही आणत नाही. तर तिथं आपल्याला ठरवायला लागतं, की ह्याला औषधं काय द्यायची. मग धीवरती औषध द्यायचंय का धृतीवरती द्यायचंय की स्मृतीवरती द्यायचंय? म्हणजे पहा, शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये काही मुलं अशी असतात, की ज्यांना शिकवलेलं पटकन समजतं. लगेच ते आत्मसात करतात आणि जोपर्यंत शिक्षक आहेत, तोपर्यंत त्यांना खूप चांगलं समजलेलं असतं आणि एकदा शिक्षक निघून गेले,
आणि घरी आले की त्यांना वर्गपाठ, गृहपाठ करायला काही आठवत नाही किंवा त्यांना शिकवलेलं आहे, समजलेलं आहे, पण इम्प्लिमेंटेशन होत नाही. कारण हा जो प्रॉब्लेम आहे, हा धृतीचा प्रॉब्लेम आहे. आता दुसरी अवस्था दुसरे असे पेशंट असतात, असे विद्यार्थी असतात, की शाळेमध्ये शिकवलेलं कितीही शिकवा, कितीही त्यांना चांगलं 10-10 वेळा समजून सांगा, पण डोक्यात घुसतच नाही अजिबात. आता डोक्यात घुसतच नाही किंवा ज्याला आपण मठ्ठ म्हणतो, की ज्याला आपण माठ असं म्हणतो ज्या मुलांना, की जे कायम मागे बसलेला असतो, की तो कायम शिक्षणापासून दूर पळतो. ज्याला शिकवलेलं पटकन कळत नाही, त्याला एकदा नाही, दोनदा नाही, 10-10, 15-15 वेळा समजून सांगायला लागतं. आता ही अशी जी अवस्था आहे, ही धीची अवस्था आहे. मग तिथं धी काम करत नाही. मग तिथं औषधं आपल्याला धीवरती द्यायला लागतात. शिकवलेलं पटकन समजतंय, पण अंमलात येत नाही. ती धृती त्या ठिकाणी खराब आहे. धृतीवरती औषध द्यायचं. आणि तिसरी अवस्था अशी असते, की शिकवलेलं पटकन समजतं. तो विद्यार्थी घरी येऊन नंतर गृहपाठ, वर्गपाठ पण करतो, अभ्यास पण करतो. पण तो परीक्षेला गेला की त्याला काही आठवत नाही. मग हा जो प्रॉब्लेम आहे, हा पूर्णपणे स्मृतीचा प्रॉब्लेम आहे. कारण शिक्षकांनी शिकवलंय, शिकवलेलं समजलंय. समजल्यानंतर त्याच्यावरती उजळणी झाली. परीक्षा आली की मुलं बघा, अगदी गाडीवर बसून पण पुस्तक वाचत असतात. आता गाडीवर बसून पुस्तक वाचायसाठी एवढं कशाला वेट करायची? म्हणजे मी बऱ्याचदा पाहतो, की मुलांना शाळेत सोडवायला जाताना काही-काही मुलं पालकांच्या पाठीमागे स्कूलमधून येताना गाडीवर बसून पुस्तकं वाचतात, चालताना पुस्तकं वाचतात. म्हणजे ही पुस्तकं वाचतात म्हणजे ते काय करतायत, की स्मृतीमध्ये टाकायचा प्रयत्न करतायत. स्मृतीमध्ये जेवढं येईल, जेवढं वाचनामध्ये येईल तेवढं स्मृतीमध्ये टाकायचा प्रयत्न करतात. आणि मग तेवढं जेवढं स्मृतीमध्ये राहील तेवढं ते आठवेल. पण होतं काय, स्मृतीची कॅपॅसिटी कमी असते आणि पेपरला बसला की त्याला असं आठवतंय की आपण हे वाचलं होतं, पण त्याला सगळं काही आठवत नाही. आणि मग त्याचा स्मृतीचा प्रॉब्लेम असतो. मग स्मृतीवरती आपल्याला वेगळी औषधं द्यायला लागतात. म्हणजे या तीनही गोष्टींना मिळून आपण बुद्धी जी म्हणतो आणि ही बुद्धी धारणेचं काम हा प्राणवायू करत असतो. म्हणून जे विद्यार्थी दररोज प्राणायाम करतात, नाडीशोधन प्राणायाम असेल, अनुलोम-विलोम प्राणायाम असेल किंवा भ्रामरी प्राणायाम हा सगळ्यात चांगला त्याच्यामध्ये आहे. उज्जैनी आहे. हे जे प्राणायाम आपण ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस हे सगळे बुद्धी धारणा आणि बुद्धी क्षमता ही धृती स्फूर्ती वाढण्यासाठी हे प्राणायाम करायचे. आता उज्जैनी प्राणायाम ज्यावेळेस आपण करतो किंवा भ्रामरी प्राणायाम आपण ज्यावेळेस करतो, तर तुम्ही बघा भ्रामरी प्राणायाम करताना ती स्पंदनं जी आहेत ते प्राणायामामध्ये ही पूर्णपणे काय, की तुमच्या मस्तिष्काला व्हायब्रेशन्स देत असतात आणि पूर्णपणे व्हायब्रेशन देऊन ही प्राणतत्व तुमच्या मस्तिष्कामध्ये जाऊन तिथं शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करून उल्हासित करत असतात. म्हणून प्राणायाम हा शालेय विद्यार्थ्यांनी दररोज केलाच पाहिजे. कारण का? की तुम्ही तुमची तेवढी बुद्धिधारणा होणार आहे. तो जेवढा शरीराला गरजेचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त तो बुद्धीला पण गरजेचा आहे. कारण तो धी, धृती आणि स्मृती या तीनही गोष्टींवरती काम करणारा आहे. म्हणून त्याला प्राणायाम म्हणलेला आहे. तिथं तो प्राणवायूला नियंत्रण करणार आहे. मग प्राणवायूचं काम हेच आहे बुद्धिधारणा करणं. आणि मग बुद्धिधारणा ज्यावेळेस आपण करतो, बुद्धी शार्प काम करते. त्यानंतर पुढचं काम काय? की आपण पाहिलं तर मग महर्षी वाग्भट असं म्हणतात, की "प्राणत्र मुरुदावा उरकंठश्वरो बुद्धींद्रिय चित्तधुक स्टिवण शवतुदरा आणि श्वासान्न प्रवेशा." आता अन्न प्रवेश म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण अन्न खातो, तर अन्न खाताना ते चावण्यासाठी, त्याचं विघटन होण्यासाठी तिथं पण प्राणवायूची गरज असते. कारण का? की शुद्ध प्राणवायू त्याच्यामध्ये पण गेला पाहिजे. स्टिवन म्हणजे काय? थुंकणे किंवा आपण जे असं थुंकतोय, बाहेर जो फवारा मारतो थुंकीचा, हे सुद्धा काम कोणाचं आहे? हे प्राणवायूचंच काम आहे. जर आपण प्राणवायू शुद्ध नसेल, तर आपण पण त्या ठिकाणी विकृती येणार आहे. क्षमत्व म्हणजे शिंक जी आपल्याला येते, ती शिंक काय येते? तर कधी-कधी आपण बघा धुळीकण नाकामध्ये गेले. धुळीकण नाकामध्ये गेल्यानंतर काय होतं, की नाकात असं एकदम असं काहीतरी हालचाल झाल्यासारखी, कुजबुज झाल्यासारखी होते आणि ती शरीर ती जे काही आलेला बॅक्टेरिया आहे किंवा जे काही काडी कचरा आहे, धूळ आहे, ते धुलीकण आहे, तो बाहेर टाकण्यासाठी शरीर काय करतो? जोरात त्या ठिकाणी वायूने तो बाहेर टाकायचा प्रयत्न करत असतो. मग शिंक जी येते, ती शिंक जोरात आपण बाहेर टाकायचा प्रयत्न करतो, जेणेकरून नाकामध्ये अडकलेला जो धुलीकण आहे, तो बाहेर पडावा. पण त्याच्या आधी क्रिया काय होते तुम्ही पाहिली का? शिंक यायच्या आधी? तर आपण असा जोरात श्वास घेत असतो आणि जोरात श्वास घेताना आपलं शरीर आची, आची असं करता-करता एकदम श्वास फुफ्फुसांमध्ये जोरदार आपण भरतो आणि इतक्या प्रेशरने बाहेर टाकतो, की त्या प्रेशरनी सगळे नाकामधले धुलीकण किंवा जो बॅक्टेरिया गेला तो बाहेर उडून जातो. म्हणजे ही शिंक आणण्यासाठी सुद्धा कारणीभूत कोण आहे?
तर हा आपला प्राणवायू जो आहे तो प्राणवायू आहे. किंवा आपल्याला जे ढेकर येतोय किंवा आपण जे बोलतोय, या सगळ्या गोष्टींना सुद्धा काय आहे कारणीभूत प्राणवायू आहे. आता तिथं उदाहरण थोडा काम करतो बोलताना, परंतु त्या उदाहरणाला पण सपोर्ट करणारा हा प्राणवायू म्हणजे उद्गार, डकार जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या प्राणवायूमुळेच त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. आता ह्या प्राणवायूला जर समजा आपल्याला पूर्णपणे कंट्रोलमध्ये करायचंय, प्राणवायूला एकदम आपल्याला शुद्ध करायचंय, तर नस्य कर्म चिकित्सा जी आहे, ती आपल्याला करायला लागते. मग आपल्याला काय करायचंय, की दररोज जे सिद्ध स्नेह आहे किंवा सिद्ध औषधी आहेत, त्याचं नस्य बनवायचंय. मग अनेक प्रकारचे नस्य म्हणजे अणुतेल पण मार्केटमध्ये मिळतं, ब्राह्मी घृत पण आपल्याला मिळतं. जेणेकरून काय होईल, की हा प्राणवायू सुरळीत चालावा. म्हणून आपल्या घरामध्ये अणुतेल किंवा ब्राह्मी घृत हे नेहमी असलं पाहिजे. आता अणुतेल किंवा ब्राह्मी दूध ज्यावेळेस आपण घेतो, तर हे घेतल्यानंतर होतं काय, की तो पूर्णपणे प्राणवायू त्याच्या निवासस्थानातनं व्यवस्थित बाहेर पडायला लागतो, आत ये-जा करायला लागतो आणि बुद्धी धारणेचं काम हे अतिशय चांगलं होत असतं. आणि ज्यावेळेस दिनचर्या अध्याय जो आहे, बी-एम-एसला फर्स्ट इयरलाच तो दिनचर्या अध्याय अष्टांगोदय संग्रहमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये तो दुसराच पाठ आहे, दुसराच अध्याय सांगितलेला आहे. तर दिनचर्येमध्ये सुद्धा नस्य कर्म हे दररोज करण्याचं कर्म आहे. ज्यावेळेस आपण उठतो, तर उठल्यानंतर आपण करायचे काय? मग जसं आपण हात जोडतो कराग्रे जसं ते लक्ष्मी तिथपासून जी सुरुवात होते. मग कोमट पाणी पितो, आपण वॉशरूमला जाऊन येतो. वॉशरूमला जाऊन आल्यानंतर मग आपल्याला प्रत्येक अवयवाची शुद्धी करायची आहे. पण आजकाल ती दिनचर्या तशी कोणी पाळत नाही. त्याच्यामुळे अनेक व्याधी निर्माण व्हायला लागल्यात. मग दिनचर्येमध्ये पण महर्षी वाग्भट काय म्हणतात, की तुम्ही वॉशरूमला जाऊन आले, की त्यानंतर करायचंय काय? की तुम्हाला दंतधावण करायचंय. दात घासल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्यानंतर तुम्हाला दात धावण केलंय, की तुम्ही मग गंडूशविधी करायचा आहे. गंडूशविधी केल्यानंतर तुम्हाला अंजनविधी करायचा आहे. अंजनविधी केल्यानंतर तुम्हाला नस्यविधी करायचा आहे. नस्यविधी केल्यानंतर काय होतं, की तो जे घृत आहे, ब्राह्मी घृत किंवा अणुतेल, हे तुमच्या मस्तिष्कापर्यंत हे जाणार आहेत आणि मस्तिष्काला प्राणवायूचा पुरवठा चांगला होण्यासाठी सगळी स्रोतस्स जी आहेत, जे चॅनल्स आहेत, हे सगळे मोकळे करणार आहेत. आणि हे मोकळे केल्यानंतर त्यानंतर मग तुम्हाला करायचे काय, सगळे अवयव साफ केले, अंजन धारण केलंय, गंडूशविधी केलाय, नस्य केलंय, मग तुम्हाला प्राणायाम करायचा आहे. असंच उठून तुम्ही प्राणायामाला बसलात, तर त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतील. कारण प्राण तो पूर्णपणे गेला पाहिजे ना शरीरामध्ये, मस्तिष्कामध्ये. म्हणून नस्य केल्यानंतर तुम्हाला प्राणवायू करायचा आहे. आणि मग ज्यावेळेस आपण हे नस्य असं करतो, तर ऊर्ध्वजत्रुगत रोग जे आहेत, म्हणजे गर्दन आपली जी आहे, मस्तिष्क जे आहे, ह्या मस्तिष्काच्या संबंधातले सगळे आजार, सगळे त्या ठिकाणी ठीक होत असतात. त्या ठिकाणी तुमच्या मस्तिष्कामध्ये कुठलाही विकार जरी झाला, तरी पण तो नष्ट करण्याचं काम हा शिरोविरेचन किंवा शिरोविरेक, पृथ्वीरेचन याला असं म्हणतात. ह्या तुमच्या नस्य कर्मामुळेच, नस्य चिकित्सेमुळेच ते चांगलं होतं आणि तिथे सुद्धा तुमचा प्राणवायू मग शरीरात चांगल्या प्रकारे काम हा करायला लागतो. तर असा हा प्राणवायू प्रामुख्याने महर्षी वाग्भटांनी सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा वायू जो आहे, तो आहे उदान. आता जसा प्राण काम करतो, प्राणाने काय काम केलं होतं? की सगळी प्राणतत्व शरीरामध्ये आणायचं काम केलं होतं. अगदी तसाच हा उदान वायू बरोबर ह्या प्राणवायूच्या विरुद्ध काम करतो. शरीरामध्ये जेवढं काय आहे, तेवढं सगळं बाहेर न्यायचं काम करत असतो. अगदी मग जसं आपण बुद्धी धारणा म्हणतो, म्हणजे ध्यान करत असताना बुद्धीची आपण धारणा करतो, तसं मग बुद्धीतनं सुद्धा काही विचार बाहेर काढण्याचं काम, नवीन-नवीन संकल्पना निर्माण करण्याचं काम, तुमच्या बुद्धीमधनं बाहेर काढण्याचं काम हा उदान वायू करत असतो. म्हणून हा उदान वायू हा दुसरा वायू सांगितलेला आहे. आता उदान वायू कसा काम करतो? तर ह्याच्यामध्ये महर्षी वाग्भट सुश्रुत पण असं म्हणतात, उदानो नाम यस्तु नाम पवनोत्तम. म्हणजे सगळ्या वायूंमध्ये म्हणजे प्राण, व्यान, उदान, अपान, समान ह्या सगळ्या वायूंमध्ये सर्वात श्रेष्ठ वायू जर कुठला असेल, तर हा उदान आहे. म्हणजे प्राण सुद्धा नाही. प्राणवायू पेक्षा सुद्धा श्रेष्ठ वायू हा उदान आहे. म्हणून त्याला महर्षी सुश्रुत पवनोत्तम असं त्याला म्हणतात. कारण का? सुश्रुताचार्य असं म्हणतात, की आपलं बोलणं, समजा आपण गाणं म्हणतोय, आपण जे बोलतोय, हे सगळं उदान वायूचं काम आहे. उच्छ्वासाचं काम जे आहे, हे याच्या अंतर्गतलं एक कार्य आहे. परंतु उदान जो आहे, हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा उदान कुठं असतो? मग जसं आपण पाहिलं, की प्राणवायू जो आहे, हा मूर्धक, प्राणोमूर्धक आपण पाहिलं, म्हणजे तो मस्तिष्कामध्ये आहे. तसा उदान हा तुमच्या नाभी प्रदेशामध्ये आहे. ज्याला आपण अम्बिलिकल रिजन असं जे म्हणतो.
तर हे नाभी प्रदेशामध्ये हा कसा आहे? तर हा नाभी प्रदेशामध्ये हा स्थित आहे. हा नाभी प्रदेशापर्यंत हा जसं दीर्घ श्वास आपण खेचतो, तो नाभी प्रदेशापर्यंत खेचतो आणि तिथं उदान वायू जो आहे तो सक्रिय होत असतो. आणि मग उर प्रदेश, कंठस्थान, नाभी प्रदेश हे सगळे अवयव जे आहेत, हे प्राणवायूचे संचारित स्थान असतात. पण तीच स्थानं ही उदान वायूची पण आहेत. म्हणून प्राण आणि उदान हे दोघेही बरोबर काम करत असतात. आता ह्या दोघांनाही मिळून हरिहर पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं. हे दोघं पण असंच आहे. कारण का? की उदान हा बाहेर टाकणारा आहे, प्राण हा आतमध्ये घेणारा आहे. आता उदाहरणाचं काम काय? सगळ्यात पहिलं श्वसन प्रक्रिया पार पाडणं. म्हणजे श्वास घेणं, उच्छ्वास आणि निश्वास. आता निश्वास म्हणजे श्वास इनहेल करणं, वायू आतमध्ये घेणं हे प्राणाचं काम आहे. आणि आतमधला असलेला कार्बन डायऑक्साईड ज्याला आपण एक्सहेल म्हणतो, की उच्छ्वास ज्याला म्हणतो, ते बाहेर टाकण्याचं काम हे मात्र उदानाचं आहे. म्हणून ही दोघं एकमेकांसोबत काम करत असतात. आता उदान वायू काम करताना कसा काम करतो? तर उदानाची गती शरीरापासून बाहेरच्या दिशेला असते. प्राणाची गती बाहेरनं शरीराच्या दिशेला असते. जेवढं धारण करायचंय, तो प्राणवायू धारण करतो. जेवढं बाहेर टाकायचंय, कुठलीही गोष्ट असेल, त्याला उदान वायू म्हणतात, उदान गती म्हणतात. कारण का? ही प्रतिलोम गती असं म्हटलेलं आहे. मग आपले विचार हे व्यक्त होतात म्हणजे शरीरातनं, मेंदूतनं बाहेर पडतात. तो कोणाचं काम आहे? उदानाचं काम आहे. आपले शब्द शरीरातनं बाहेरच्या दिशेने जातात. म्हणून ही प्रतिलोम गती आहे. हे कोणाचं काम आहे? उदानाचं काम आहे. आणि आपली स्मृती म्हणजे काही आठवायचंय, तर आठवायचंय म्हणल्यावर आपण डोक्याला हात लावतो आणि विचार करत आठवत बसतो. मग त्या स्मृतीपटलांवरनं आपण करतो काय? ते विचार बाहेर काढतोय. म्हणजे स्मृतीमध्ये पण जे ज्ञान बाहेर काढणं, हे सुद्धा उदान वायूचं काम आहे. मग ज्यांचा उदान चांगला आहे, त्यांची शार्प मेमरी असते. त्यांची शार्प मेमरी असते. त्यांची स्मरणशक्ती अतिशय चांगली असते. आता हे काम करत असताना, आता आपण बोलतोय, तर बोलताना वाक प्रकृती कशी होतीये किंवा बोलताना आपण कशा प्रकारे बोलतो, त्याची सूक्ष्म अवस्था आहे. आता ही सूक्ष्म अवस्था कशी चालते त्याच्यावरती महर्षी चरकांनी खूप चांगल्या प्रकारे याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चरक संहितेच्या वाद कलाकली अध्यायामध्ये याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. महर्षी चरक काय म्हणतात, की हा जो प्राण चालू आहे किंवा हा जो प्राण, हा जो उदान हा शरीरामध्ये जसा काम करतोय, तर हा वाच्यो अग्नी म्हणजे वाणीची जी देवता आहे, अधिदेवता आहे, ती अग्नी आहे. आणि ही अग्नी जी आहे, जेव्हा एखाद्याचा जठराग्नी चांगला असतो, जेव्हा एखाद्याचा धात्वाग्नी चांगला असतो, म्हणजे धातूंचा अग्नी जो आहे तो चांगला असतो, तेव्हा त्याची वाणी चांगली, वाणीला बळ मिळतं आणि वाणी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. आणि मग जी वाणी आहे, ही वाणीचे कसे 2 प्रकार आहेत. एक वाणी जी आहे ती भाषा स्वरूप असते आणि एक वाणी जी आहे ती घोष स्वरूप असते. आता भाषा स्वरूप वाणी म्हणजे काय? जे मी तुमच्याशी बोलतोय आणि जे तुम्हाला समजतंय, ते भाषेचं स्वरूप आहे. मग ह्या भाषा वेगवेगळ्या असतील. परंतु घोष स्वरूप म्हणजे काय? की समजा मी फक्त ओरडतोय, म्हणजे रागाने फक्त किंचाळलोय. त्या किंचाळण्यामध्ये किंवा जेव्हा आपण भीतीने किंचाळतो किंवा रागाने जेव्हा ओरडतो, त्या वाणीमध्ये शब्द नसतात, फक्त भावना असतात. मग ज्या वाणीमध्ये फक्त भावना आहेत, जिथं शब्द नाहीयेत, त्याला घोष स्वरूप असं म्हणतात. मग जोराने किंचाळणं, ओरडणं, धावणं, जिथं शब्द नाहीयेत. आणि ज्या वाणीला शब्द असतात, एक त्याचा अर्थ, शब्दांना अर्थ असतो, त्याला भाषा स्वरूप वाणी असं म्हटलं जातं. अशी 2 प्रकारची वाणी मनुष्याच्या कंठामधनं निर्माण होत असते. बघा, मुका माणूस जरी असला, त्याला भाषा नाहीये, परंतु त्याला शब्द आहेत, घोष आहे. कारण तो मुका जरी असला, तरी पण तो ओरडतोय. ओरडून हाताच्या खाणाखुणा करून तो आपल्याला काहीतरी सांगतोय. तर ही जी काय ही घोष स्वरूपामध्ये आहे. आणि मग या वाणीचे 4 पाद सांगितलेले आहेत. म्हणजे परापश्यंती, मध्यमा, वैखरी. आणि ह्याच्यामध्ये पण हा उदान वायू जो आहे तो काम करत असतो. म्हणजे किती मोठा उदान आहे तो पहा. आता परा अवस्था जी आहे, ही अवस्था कुठं असते तर ही आपल्या नाभीमध्ये असते. म्हणजे आपल्याला काही बोलायचंय. तर बोलायच्या आधी मनामध्ये जो विचार येतो आणि मनामधला विचार हा ज्यावेळेस उत्पन्न होत असतो, तेव्हा जी पहिली अवस्था असते वाणीची तिला परा अवस्था असं म्हणतात. आता तुम्हाला एखाद्या घटनेवरती बोलायचंय, तर तुमची भावना उत्पन्न झाली, ती परावाणी. ती परावाणी तुमच्या हृदयापर्यंत येते आणि हृदयापर्यंत आल्यानंतर त्याला जो भाव लागतो, त्याला पश्यंती वाणी असं म्हटलं जातं. कारण तिथं भाव, मग रडायचंय की हसायचंय, हा जो भाव आहे, तो पश्यंती वाणी.
आणि मग जी कंठामध्ये येते ती मध्यमा असते आणि मुखामधनं जी बाहेर पडते त्याला वैखरी असं म्हटलं जातं. म्हणजे या 4 अवस्थांमधनं ही वाणी ही बाहेर येत असते आणि इथं सुद्धा हा उदाहरण वायू जो आहे तो काम करत असतो. आणि मग ही वाणी बाहेर पडताना आपल्याला बऱ्याचदा आपण पाहतो, की जे आपण शब्द बोलतो त्याचे पण म्हणजे काही प्रकार ठरलेले असतात. मग प्रकार कसे ठरलेले असतात, की ज्याला कंठव्य, तालव्य, मूर्धन्य, दंतीय, ओष्ठ असं पण म्हटलं जातं. आणि ह्याच्यावरनं पण मग कुठला आजार आहे म्हणजे समोरचा माणूस कसा बोलतोय आणि तर त्याच्यावरनं पण आपल्याला त्याला कुठला आजार आहे ते ओळखता येतं आणि त्याला कुठल्या आहाराची गरज आहे हे सुद्धा सांगता येतं. आता नॉर्मली काय होतं बघा, ज्यावेळेस एखादं मूल असतं, लहान मूल, हे आईच्या गर्भातनं बाहेर आल्यानंतर त्याला बोलता येत नाही. त्याचे आई-वडील त्याला बोलत असतात. त्याला अनेक छोट्या लढिवाळपणे त्याला आपण म्हणत असतो, त्याला गाणी शिकवत असतो. परंतु त्या मुलाच्या कंठातनं भाषा ही बाहेर पडत नाही. जोपर्यंत तो 2 किंवा 3 वर्षाचा होत नाही किंवा 2.5-3 वर्षाचा होत नाही तोपर्यंत. आता काही मुलांना वाचा लवकर येते, काही मुलांना वाचा ही उशिरा येते. आता ही वाचा कशी प्राप्त होते? तर आयुर्वेद असं सांगतं, की ज्यावेळेस ही जी मुलं आहेत, ह्या मुलांना ज्यावेळेस कामदेवाचा ज्वर येतो, म्हणजे हा कधी येतो? एक साधारणतः मूल 2 वर्षाचं झाल्यानंतर. मग तो 2 वर्ष काहींना 2 वर्षामध्ये येते, काहींना 2.5 वर्षामध्ये येते, काहींना 3 वर्ष लेट पण येतं. मग तो हा देवाचा ज्वर जो आहे, हा कामज्वर जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा जी सुषुम्न नाडी आहे ना, कारण ती गर्भात जेव्हा आईच्या असतो, तेव्हा त्याच्या सुषुम्न नाडीवरती कफाचा थर असतो आणि हा कफाचा थर जोपर्यंत पूर्ण वितळत नाही, विरघळत नाही, तोपर्यंत त्या मुलाला भाषा बोलता येत नाही. त्याला त्या ठिकाणी त्याचं स्वरयंत्र काम करत नाही. तो फक्त घोषवाणीने बोलत असतो. आ, आ, उ असंच फक्त करत असतो. त्याला शब्द फुटत नाही. त्याला आई, बाबा, पप्पा, मम्मी हे शब्द बोलायला हा त्याच्या सुषुम्ना नाडीवरचा असलेला कामदेवाचा तो जो काही कफ आहे, तो कामदेवाच्या ज्वरामुळे तो कफ वितळून जातो आणि मग त्याला शब्द फुटायला लागतात. आणि मग शब्द फुटल्यानंतर पण कसं की त्या बाळाचा अजून पूर्ण विकास झालेला नाहीये. मग कधी-कधी रसवह स्रोतस किंवा रक्तवह स्रोतस हे त्याचे विकृत असतात किंवा पूर्णपणे डेव्हलप झालेले नसतात. मग ते स्रोतच डेव्हलप होईपर्यंत त्याला काही शब्द बोलता येत नसतात. म्हणजे कंठव्य आहे. आता कंठव्य म्हणजे कुठले शब्द जे कंठात ध्वनी निर्माण करणार आहेत. मग क, ख, ग, घ, ड. आता क, ख, ग, घ जे आहेत हे आपण ज्यावेळेस म्हणतो, तर तुम्ही बघा, तुम्ही स्वतः बोलून पहा, की हे शब्द सगळे कंठातनं निघतात. क, ख, ग ह्याच्यामध्ये जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही. कंठातनं शब्द येतोय आणि मग ज्या मुलांचं किंवा ज्या व्यक्तीला क, ख, ग हे व्यवस्थित बोलता येत नाही, त्याच्यामध्ये अडथळतात, त्यांचे रसवह स्रोतस आणि रक्तवह स्रोतस म्हणजे रस आणि रक्त म्हणजे आहार आणि ब्लड ह्याच्यामध्ये विकृती असते. त्याच्यामुळे त्यांचा आहार आपल्याला बदलायला लागतो. काही मुलांना तालव्य शब्द व्यवस्थित जमत नाहीत. मग तालव्य शब्द कसे असतात? च, छ, ज, झ. आता हे शब्द जेव्हा आपण उच्चारतो, तेव्हा जीभ आपली टाळूला लागते. तर टाळूला जीभ लागते म्हणून त्यांना तालव्य असं म्हटलेलं आहे. आता हे शब्द ज्या मुलांना किंवा ज्या व्यक्तींना उच्चारता येत नाही, त्याला अंबुवह किंवा उदक स्रोतस आपण ज्याला म्हणतो. म्हणजे जलाची कमतरता असते शरीरामध्ये, जल व स्रोतसांची कमतरता असते. त्याच्यामध्ये विकृती आली, की च, च, ज, ज हे बोलता येत नाही. ते बोबडं बोलायला लागतात. कारण हे त्यांचे डेव्हलप झालेलं नाहीये. त्यानंतर काही मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे मूर्ध म्हणजे काय? मस्तिष्क, टाळू. आता ट, ठ, ड, ढ हे शब्द जेव्हा आपण बोलतो, तर जीभ कुठं लागते? टाळूला लागते वरती. मग टाळूला जेव्हा जीभ लागते, तेव्हा ह्या सगळ्या त्या मूर्धास्थानाला जीभ लागते म्हणून त्याला मूर्धन्य म्हणलेलं आहे. मग ज्या लोकांना ट, ठ, ड, ढ न व्यवस्थित येत नाही किंवा ज्या लोकांचं किंवा ज्या मुलांचं, लहान मुलांचं मांसभह स्रोतस किंवा शुक्रवार स्रोतस हे विकृत असतं. पूर्ण आहार पचत नसतो किंवा पूर्ण आहार व्यवस्थित त्यांचा दिलेला नसतो किंवा आहारामध्ये जेव्हा कमतरता असते, त्याच्यामुळे मांसभह आणि स्रोतस हे डेव्हलप झालेले नसतात. तेव्हा त्यांना दंतीय, ओष्ठ आणि मूर्धन्य हे शब्द बोलता येत नाहीत. मग दंतीय म्हणजे कसं त म्हटलं की दाताला जीभ लागते. दाताला जीभ लागते किंवा ओष्ठ्य. ओष्ठ म्हणजे प, फ, ब, भ, म. आता ब, प, फ, ब म्हणजे हे काय? की इथं फक्त ओठच एकमेकांना चिकटतात. बाकी जीभ पुढे चिटकत नाही. त्याला ओष्ठ असं म्हणतात. तर हे ओष्ठ जे आहेत, म्हणजे हे सगळे मूर्धन्य, दंतीय, ओष्ठ
तर मांसव स्रोतस आणि शुक्रव स्रोतस या दोघांचाही त्या ठिकाणी विकृती आल्यामुळं हे होत असतं. तर ह्या सगळ्या प्रकारच्या शब्दांना व्यक्त होण्यासाठी जो वायू गरजेचा आहे, तो आहे उदात्त वायू. कारण हा उदान जर चांगला असेल, तरच व्यवस्थित व्यक्तीला बोलता येतं आणि हा उदान चांगला नसेल, तर त्या व्यक्तीला ह्या ठिकाणी बोलता येत नाही किंवा ते शब्द सगळे आढळतात. आणि हा पौर्णोत्तम का सांगितलाय? तर हा मोक्ष प्राप्त करून देणारा वायू आहे. म्हणजे मोक्ष प्राप्ती तो कसा करून देतो, की जशी आपण इष्टदेवता आपली जी असते, ज्यावेळेस आपण त्याचं वारंवार नामाचं उच्चारण करतो, नामजप करतो, तेव्हा ते नामजप करत असताना ही वाणी जी येते, ती परापश्यंती मध्यमा वैखरी अशी येत असते आणि अशी सारखी ती बाहेर येऊन ती पुन्हा चक्रवत होते आणि ती पुन्हा उलटी जाते. म्हणजे वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा ती अशी होते आणि ह्याला पूर्णपणे चक्रवत क्रिया असं म्हणतात. आणि ही चक्रवत क्रिया जेव्हा वारंवार व्हायला लागते, तेव्हा आपला मोक्ष प्राप्तीकडं आणि अंतर्ज्ञानाकडे प्रवास हा सुरू झालेला असतो. म्हणून एखाद्याला ध्यानधारणेमध्ये यश मिळवायचं असेल, एखाद्याला एखादी सिद्धी प्राप्त करायची असेल, एखाद्या योग्याला किंवा एखाद्या ऋषीमुनींना, तर त्या ठिकाणी वाणीवरती नियंत्रण करून ह्या उदानावरती नियंत्रण करायला लागतं. म्हणून त्याला पवनोत्तम असं म्हणलेलं आहे. कारण का? की मोक्ष प्राप्तीसाठी हा सहाय्यक असलेला वायू आहे. दुसरं आपण जर पाहिलं, तर ह्या वायूला काय म्हटले, हा उदाहरण जो आहे, ह्याला ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानेश्वरांनी स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे. स्वसंवेद्य म्हणजे काय? आपण त्यांचा श्लोक आहे बघा, ज्ञानेश्वरी सुरुवात झाल्यानंतर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे असं म्हटले. तर हा स्वसंवेद्य म्हणजे काय? आता हे गणपतीचं त्यांनी वर्णन केलं. तर गणपतीचं वर्णन करताना माऊली काय म्हणतात, की वाणी ही स्वसंवेद्य झाली पाहिजे. म्हणजे गणपतीसारखी. मग ती परापश्यंती मध्यमेकडनं वैखरीकडे आली पाहिजे आणि ती पुन्हा तिथूनच परत माघारी गेली पाहिजे. तेव्हा ही जी अवस्था आहे, ही स्वसंवेद्य अवस्था आहे आणि ही अवस्था ही केवळ उदानामुळं प्राप्त होते. म्हणून उदान वायू सुद्धा अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी. दुसरं काम काय? बल निर्माण करणं शरीरामध्ये. मला सांगा, तुम्हाला एखादी बादली उचलायची आहे किंवा एखादं गव्हाचं पोतं उचलायचंय, तर त्या ठिकाणी कुठला वायू लागेल? तर तुमच्या मनामध्ये लगेच येईल प्राणवायू. तर अजिबात नाही. प्राणवायू आपण शरीरामध्ये फक्त धारण करतो, परंतु बल उत्पन्न करण्यासाठी उदाहरणच लागतो. तुम्हाला जड वस्तू उचलायची असेल, तुम्ही श्वास आतमध्ये घेता आणि तो रोखून धरता. जो रोखून धरल्यानंतर जो असतो, तो उदान असतो. म्हणून बघा, एखादं जड वजन उचलायचं असेल, बादली उचलायचं असेल, तर आपण थोडासा श्वास रोखतो की नाही? तो रोखलेला श्वास काय? तो उदान आहे. आणि जर वजन खाली ठेवलं, की आपण तो सोडून देतो. सोडून का दिला? कारण तो उदान आहे. म्हणून ज्याचा उदान चांगला, त्याचा बल चांगलं. म्हणजे पैलवान लोकांना काय, की पैलवान लोकांना उदानाची जास्त गरज असते. जे योद्धे असतात, योद्ध्यांना पण काय असते? उदाहरणाची गरज जास्त असते. आपण एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो, कार्याला सुरुवात करतो, ज्याचा उदान चांगला, तो सगळ्यात चांगला. म्हणून कसं की कुठलंही कार्य करण्यासाठी आपण गणपतीची पूजा करतो ना, गणपतीची पूजा आपण का करतो? कारण उदान चांगला ठेव. म्हणून प्रयत्न कार्यान्विषू उत्साह असं म्हणलेलं आहे. कारण का, की हा प्रयत्न ज्यावेळेस आपण करतो, तो प्रयत्न करणं, मग आता प्रयत्न करणं म्हणजे शारीरिक बल, त्यासोबत मानसिक बल पण लागतं. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला वजन उचलायला लागेल असं नाही. तुम्हाला बुद्धीचं पण काम असणार आहे. मग बुद्धीचं काम करताना पण काय, ते प्रयत्न करणं, मानसिक बल लावणं, त्याला सुद्धा उदान वायू काम करतो. म्हणून उदान हा अतिशय महत्वाचा आहे. त्या उदानाचं पण पोषण झालं पाहिजे. ऊर्जा प्राप्त करणं, पॉझिटिव्ह ऊर्जा असेल ती प्राप्त करणं. आता ही प्राप्त करण्यासाठी ऊर्जेचं प्रीणन झालं पाहिजे. ती शरीरामध्ये आली पाहिजे. जर आली, तर ती आपण व्यक्त करू शकतो. आणि म्हणून ऊर्जा प्राप्त करणं, ज्याला ऊर्जा धारणा करणं असं म्हणतात, ते सुद्धा उदान वायूचं काम प्रामुख्याने सांगितलेलं आहे. आणि ही ऊर्जा कशी उत्पन्न होते? बघा, आता ही ऊर्जा उत्पन्न होताना जर आपण पाहिलं, जेव्हा एखादा सैनिक आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर आपण गेलो, तर आपण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, 5,000 सैनिकांनी 25,000 मुघलांवरती विजय मिळवला. 700 सैनिकांनी 1,000 लोक किंवा 10,000 सैनिकांवरती विजय मिळवला. आता मला सांगा, फक्त शक्ती असून चालते का? तर नाही. शक्तीबरोबर तुम्हाला ऊर्जा सुद्धा लागते. आता शिवाजी महाराजांनी जे विजय मिळवले, त्यांचे मावळे अतिशय छोटे होते, कमी होते. म्हणजे 700, 500 मावळ्यांवरती त्यांनी हजारो मावळ्यांवरती हा विजय मिळवलेला आहे. तर हा कसा मिळवला? तर आपण जी घोषणा देतो, त्या घोषणेमधनं ही ऊर्जा निर्माण होते. म्हणजे बघा, आपण हर हर महादेव
आता ज्यावेळेस आपण हर हर महादेव म्हणतो किंवा जय भवानी, जय शिवाजी जेव्हा त्वेषाने आपण म्हणतो, तेव्हा जेवढा उदान स्ट्रॉंग असतो, तेवढी ती ऊर्जा सगळीकडे पसरते. मग हर हर महादेव आपण का म्हणतो? कारण जे हर तत्व आहे महादेवाचं ते अतिशय तमोगुणी आहे आणि ते तत्व आमच्यामध्ये धारण होऊ दे. कारण युद्धामध्ये करो या मरो परिस्थिती असते. एक तर समोरच्याला मारा किंवा तुम्ही मारा. मग मी मरण्यापेक्षा समोरच्याला मारतो. मग समोरच्याला मारायचं असेल तर मला तमोगुणाची आवश्यकता आहे आणि तमोगुण कशामध्ये जास्त आहे? तमोगुणाची देवता कोण आहे? तर ती भगवान शिव आहेत, महादेव आहेत. आणि मग महादेवांच्या गळ्यामध्ये असलेला साप, हा नाग जो आहे, हा प्रचंड तमोगुणाचं प्रतीक आहे. बघा, नागाने जर अंडी दिली, जर 200 अंडी दिली असतील, तर ती फक्त त्यातली 10च शिल्लक राहतात. बाकी सगळी ती नागिन खाऊन टाकते. कारण का? ती इतकी तमोगुणी असते, की स्वतःच्या पिल्लांनाही सोडत नाही. मग असा प्रचंड तमोगुणी असलेला नाग तो जो आहे, तो महादेवाने धारण केलाय. त्यांच्या जटा सगळ्या ज्या आहेत, त्या विखुरलेल्या आहेत आणि त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. त्यांच्या हातामध्ये शारंग आहे. म्हणजे हे सगळं घेऊन जेव्हा महादेव निघतात आणि तिसरा नेत्र ज्यावेळेस उघडतात, तर ते जे महादेवाचं रूप आहे, ते कसं आहे? हर तत्वांचं आहे. म्हणून ते तत्व, ते जर रूप आपल्यामध्ये आलं, ती जर ऊर्जा आपल्यामध्ये आली, तर आपला निश्चित विजय होणार आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वापारपासून युद्धाला गेलं, की हर हर महादेव. ह्याच्यापुढे दुसरी गोष्टच नाहीये ह्याच्यापेक्षा मोठी. ती हर हर महादेव म्हणजे ते हर तत्व आमच्यामध्ये येऊ दे आणि आमचा विजय होऊ दे. मग ज्यावेळेस आपण हे शब्द उच्चारतो, त्यावेळेस काय होतं? ती ऊर्जा उत्पन्न होते आणि ती ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी मिळतं काय? तर हे उदानाचं बळ मिळत असतं. आता बघा, ज्यावेळेस सैनिकांना आपण म्हणतो जय भवानी, जय शिवाजी, तर काय होतं? मानसिक बळ आधी महत्वाचं असतं. शारीरिक बळामध्ये सैनिक 50-50 भाकऱ्या खातात. त्यांना शारीरिक बळ त्या ठिकाणी मिळतं किंवा भरपूर भोजन करतात, त्यांना शारीरिक बळ मिळतं. परंतु शारीरिक बळ मिळाल्यानंतर सुद्धा मानसिक बळ मिळणं गरजेचं आहे आणि ती ऊर्जा मिळवण्यासाठी जी घोषणा आहे, ही घोषणा आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण घोषणा देतो, तेव्हा ते एकोप्याने आपल्याला लढायला ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा ती एका वाक्याने कशी निर्माण होते, ती रसधातूपासून शुक्र धातूपर्यंत काम करत असते. प्रेरणा करण्याची ताकद देते आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना ताकद द्यायची काम जो आहे ह्याच्या पाठीमागं हा उदान वायू असतो. ज्याचा उदान चांगला, तो माणूस अतिशय पराक्रमी असतो. म्हणून उदानावरती आपल्याला फोकस करायला लागतो. उदानावरती फोकस केला, की प्राणावरती ऑटोमॅटिक होऊन जातो किंवा प्राणावरती जरी फोकस केला, तरी उदानावरती पण ऑटोमॅटिक होऊन जात असतो. म्हणून हा उदान महत्वाचा आहे. वर्ण उत्पत्ती ही सुद्धा उदानाचं काम आहे. म्हणजे आपण कपालभाती तुम्ही प्रयत्न करून पहा, की ज्यावेळेस तुम्ही 15 मिनिटं कपालभाती प्राणायाम जर केला आणि तो उदान जो आहे सगळा टॉक्सिन्स तुमच्या शरीरातनं बाहेर टाकला, तुमचा वर्ण त्या ठिकाणी थोडासा उजळलेला आढळतो. कारण का? की कपालभाती करत असताना तुम्ही जास्तीत जास्त प्राणतत्व आतमध्ये घेतले आणि जास्तीत जास्त टॉक्सिन्स तुम्ही श्वासाच्या द्वारे बाहेर टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे झालंय काय, की तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त प्राणतत्वांना जागा मिळाली आणि तुमचं शरीर एकदम फ्रेश झालं. म्हणून 15 मिनिटं जरी तुम्ही कपालभाती केला, तुमचा वर्ण उत्पत्ती सुद्धा चांगली होते. शरीरावरती एक फ्रेशनेस येत असतो आणि एक प्रसन्नता आपल्याला मिळते. त्याच्या पाठीमागे हा उदान आहे. प्राण पण आहे आणि उदान पण आहे. पण उदानाची भूमिका जास्त महत्वाची. कारण प्राणामध्ये चांगले घटक आहेतच. पण पहिले शरीरातले खराब घटक बाहेर काढण्यासाठी उदान त्या ठिकाणी काम करतो. आणि तिसरा महत्वाचा घटक 6वा आपण जर पाहिला, तर तो म्हणजे स्मृती. त्या स्मृती ज्या आहेत, त्या स्मृतींना मेंदूतनं बाहेर काढण्याचं काम हा उदान वायू करत असतो. म्हणून प्राणायाम करायचा. कारण प्राणायाम करताना प्राणवायूला आतमध्ये घेतलं, की उदान सगळं करणार काय? तिथली अस्वच्छता करणार आहे आणि सगळा कचरा बाहेर काढणार आहे. आणि मग बघा, आपल्याला कधीपर्यंत आठवतं? आपल्याला बालपणी आपण जर पाहिलं, कुणाला 5वी पर्यंतचं आठवलं, कोणाला 4थी पर्यंतचं आठवतं, कोणाला 1ली-2रीतलं आठवतं, कोणाला बालवाडीपर्यंतचं आठवतं. काही काहींचा उदान जर अतिशय चांगला असेल, म्हणजे अभिमन्यूसारखं, तर त्याला गर्भातलं सुद्धा आठवतं. जसं भगवान श्रीकृष्ण चक्रव्यूहाबद्दल माहिती सांगत असताना अभिमन्यू तो ह्याच्यामध्ये गर्भामध्ये शिकला होता. तर त्याचा उदान चांगला होता. आणि काही काही व्यक्ती म्हणजे ऋषीमुनी जे असतात, ह्यांचा उदान इतका स्ट्रॉंग असतो, की ते जर ध्यानाला बसले, ह्या प्राणाचं आयन करून त्यांनी उदानावरती जर समजा कंट्रोल घेतला, तर त्यांना मागच्या जन्मामधलं सुद्धा आठवायला लागतं. कारण का? की ज्यांचा उदान स्ट्रॉंग, त्यांची स्फूर्ती अतिशय स्ट्रॉंग आणि मग त्यांना पूर्वजन्म आठवायला लागतात.
कुठं आपण होतो, काय होतो, ते सगळं स्मरण व्हायला लागतं आणि हे सायन्स आहे. बघा, बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो आयुर्वेदाचा इतिहास पण ब्रह्माने काय केलंय, आयुर्वेद स्मरण केलंय. म्हणजे उदाहरण स्ट्रॉंग करून तो स्मरण केलेलं आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, की मला माझे 50 जन्म आठवतात. आणि ज्यावेळेस एक भक्त माऊलींना विचारतो, की "तुम्हाला हे ज्ञानेश्वरीचं नॉलेज आलं कुठून? जे आम्हाला मिळालं नाही. 70 वर्षाचं झाल्यानंतर सुद्धा आम्हाला भगवद्गीता समजली नाही आणि तुम्ही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हा 14व्या-16व्या वर्षामध्ये तुम्ही लिहिता. हे तुम्हाला आलं कुठून?" तर त्यावेळेस माऊली त्यांना सांगतात, की "अरे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा ह्या विठ्ठली कृपा झाली." म्हणजे हे काही संचित जे आहे ते आजचं नाहीये. त्याच्या अगोदरचे सगळे जन्म हे आमचे हे तपस्येमध्ये, ध्यानधारणेमध्ये ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला ते आत्ता हे प्राप्त झालंय. म्हणून मी ह्या जन्मात मी 14 वर्षाचा असताना, 16 वर्षाचा असताना, तिथं माझी ती सगळी साधना कंप्लीट झाली. म्हणून मला हे 14व्या वर्षीच मिळालं. तुमची अजून बाकी असेल, तुम्हाला पुढच्या जन्मी मिळेल किंवा एका अवस्थेमध्ये मिळेल. पण मग हे सगळं हे त्यांना कसं आठवतं? हे सगळं उदाहरणावरती आठवतं. तुम्ही एक चित्रपट पाहिला असेल पहा, की करण अर्जुन जुन्या काळातला तो आता मला वाटतं 20, 25, 30 वर्षापूर्वीचा चित्रपट असेल. त्याच्यामध्ये सलमान आणि शाहरुख आहे. तर त्याच्यामध्ये त्या शाहरुख खानला असं एक दाखवलंय, की त्याला ते आठवतं, की ते त्याचे त्यांचे पुनर्जन्म दाखवलेत दोघांचे पण. त्या सलमान खान आणि शाहरुख खान ते दोघं जण जे असतात, एका आईची मुलं, त्यांच्यावरती तो ठाकूर अन्याय करतो, त्यांना मारून टाकतो. नंतर अतिशय निश्चयाने त्यांची आई त्या देवीकडे भक्ती करते आणि नंतर ह्यांचा दुसऱ्या घरी पुनर्जन्म होतो आणि नंतर ते एकमेकांना मिळतात. परंतु त्यातलं शाहरुख खानला जो आहे, ते रेल्वे स्टेशनला आल्यावरतीच आठवायला लागतं, की "मैं पहिले यहाँ कभी आया था." मग तो म्हणतो, "ये चोडिया." हे नाही का, परत ते सगळे वाडे वगैरे पाहिल्यावर असा स्मृतिपटलामध्ये जातो. तर हे काय आहे? खरं आहे का? ते 100% खरं आहे. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात, की एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला काय होतं, की असं काहीतरी असं आठवायला लागतं. कधीतरी असं जाणवायला लागतं, की "अरे, मी इथं कधीतरी येऊन गेलोय किंवा इथं मी कधीतरी पाहिलेलं आहे किंवा इथं कधीतरी ही व्यक्ती माझ्या ओळखीची आहे." कधी-कधी आपण एखादी व्यक्ती, अनोळखी व्यक्ती भेटल्यावरती आपल्याला लगेच पटतं, की ह्या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिलंय, ह्या व्यक्तीला मी कुठेतरी जाणते, पण आपली ओळख नसते. आणि मग त्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस ओळखायला जातो, त्याला विचारायला जातो, तर ती म्हणते, "मला माहीत नाही." म्हणजे असं का होतं? म्हणजे आपण कुठेतरी गेलोय, या ठिकाणी आलोय, म्हणजे याचे काहीतरी संबंध आपले आहेत की नाही? तर हे काय होतं, की हे स्मृतींचे प्रकार आहेत. आता आपण ज्यावेळेस न्यूरोलॉजीमध्ये पाहतो किंवा ज्यावेळेस आपण अ, मानसशास्त्राचा अभ्यास करतो, तर त्यात काही स्मृतींचे प्रकार जे आहेत, भावित आणि अभावित स्मृती. या 2 स्मृतींच्या प्रकारामध्ये काय होतं, की ज्या गोष्टी आपल्या पूर्वजन्मामध्ये घडलेल्या आहेत, त्या कधी-कधी स्वप्नामध्ये यायला लागतात. आता ह्यासाठी तुमचं सत्वगुण अधिक असणे गरजेचं आहे. जर तुम्ही राजसिक असाल, तर तुमच्या त्या स्वप्नामध्ये येणार नाहीत किंवा ते संदेश तुम्हाला मिळणार नाहीत. पण हे ऋषीमुनींना साक्षात्कार का होतात? स्वप्नामध्ये त्या घटना का दिसतात? किंवा हे असं आपल्याला का डोळ्यासमोर येतो? तर आपला सत्वगुण ॲक्टिव्हेट झाला, तर आपला उदान चांगला ॲक्टिव्हेट होतो आणि उदान ॲक्टिव्हेट झाला, की मग तुम्हाला पाठीमागे घडलेल्या घटना, ह्यापूर्वी घडलेल्या घटना किंवा भविष्यातल्या काही घटना, ह्या सगळ्या आठवायला लागतात. त्या स्मृतिपटलावरती येतात आणि मग त्याला आपण काय म्हणतो, हा स्मृतीचा एक प्रकार आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा उदाहरण काम करत असतो. तर अशा प्रकारे हा उदान हा प्रामुख्याने शरीरामध्ये काम करतो. मला वाटतं तुम्हाला आज आता वेळ झाली आहे, तर प्राण आणि उदान या 2 वायूंचे स्वरूप हे शरीरामध्ये कसे काम करतात आणि कुठं काम करतात, हे तुम्हाला प्रामुख्याने समजलेलं असेल. तर मला वाटतं आपण आता थांबूयात. उद्या आपण राहिलेले 3 वायू जे आहेत, व्यान आणि अपान आणि समान ह्या 3 वायूंवरती आपण अध्ययन करूयात. हे 3 वायू झाले की मग तुम्हाला वातदोष पूर्णपणे समजून जाईल आणि त्याच्या असलेल्या व्याधी काय आहेत, कशा आहेत, हे तुम्हाला समजून जाईल. तर मी आजचं सत्र या ठिकाणी थांबवतो. कोणाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता.